आणि आपण सर्वांनी सुरुवातीपासून यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर माहिती देखील आपण समजून घेतलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे जे काही 5 सत्र म्हणजे आजच्या सत्रासह जी 5 सत्र आहेत, तर ह्या सर्व सत्रांचं आपण यूट्यूबला लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे. त्यामुळं हे सर्व सत्र रेकॉर्डेड आहेत. आजच्या सत्रानंतर मी पुन्हा आपल्या ग्रुपवरती त्याची लिंक पोस्ट करेल, जेणेकरून आपल्याला त्याची माहिती पुन्हा घेता येईल. जर काही आपले प्रश्न असतील किंवा शंका असतील तर त्या माहितीच्या आधारे आपल्याला ते सोडवता येतील. त्याचबरोबर आता जो आपण ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती देखील आपण आपले काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. म्हणजे या विषयातले जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला आपले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मदत केली जाईल. आता स्क्रीन कोणती दिसते धनाड सर? हो, स्क्रीन दिसते मॅडम. अच्छा, कारण मला मी बहुतेक स्क्रीनवरून लेफ्ट झाले. 1-2 मिनिटं द्या, मी परत एकदा स्क्रीन हे करते, शेअर हो करते. हो हो. तर आज आपले 2 सत्र होणार आहेत. या 2 सत्रामध्ये पहिलं जे आपलं सत्र आहे, तर या सत्राचे मार्गदर्शक आहेत सर. स्क्रीन दिसतीये ना? ओके. हो, दिसते. ओके. या सत्राचे मार्गदर्शक आहेत श्रीयुत सागर धनाड सर. सागर धनाड सर हे यांची स्वतःची सामाजिक संस्था आहे, श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण सामाजिक संस्था, पर्यावरण आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जळगाव. आणि ते गेली अनेक वर्ष आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आणि स्वतः वैयक्तिकरित्या सुद्धा सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यशदाचे जीपीडीपी या विषयाचे ते मास्टर ट्रेनर आहेत आणि गेली 10-12 वर्ष ते वेगवेगळ्या जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, तलाठी असतील, तर यांना जीपीडीपी संदर्भातले ते प्रशिक्षण देत आहेत. आणि त्याचबरोबर फक्त प्रशिक्षण न देता हे प्रशिक्षणाचा उपयोग करून त्यांनी काही गावांमध्ये जीपीडीपी प्लॅनची अंमलबजावणी त्यांच्या संस्थेच्या मार्फत उत्तमरित्या केलेली आहे. जे आपण कन्व्हर्जन्स वरती काल म्हणजे पहिल्या सत्रापासून बोलतोय, तर हे कन्व्हर्जन्स त्यांनी प्रत्यक्षरित्या केलेलं आहे. तर आताच्या सत्रामध्ये मी सागर धनाड सर यांचे हार्दिक स्वागत करते आणि धनाड सरांना विनंती करते की त्यांचा जो अनुभव आहे या कामामधला तो त्यांनी आमच्याशी सर, आपलं आफाम परिवाराच्या वतीने आणि सर्व संस्था सदस्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते की आपण आपलं सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद. अ, धन्यवाद मॅडम. फार फार आभारी आहे. आणि या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या राज्यातल्या सर्व स्वयंसेवी संस्था, सरपंच असतील, उपसरपंच असतील, काही ग्रामपंचायत सदस्य देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर या सर्वांचं मी छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं मला ही आफामने संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आफामचे देखील आभार व्यक्त करतो आणि प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. तर खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावांमध्ये आपण जर बघितलं तर पाण्याची समस्या फार मोठी समस्या आहे. आणि मग पाण्याच्या संदर्भात आपण सगळेजण काम करत असतो, परंतु बऱ्याचदा असं आढळतं की त्रोटक त्रोटक काम होतं, थोड्या थोड्या प्रमाणात काम होतं आणि त्याचा इम्पॅक्ट हवा तसा मिळत नाही. आणि मग त्यामुळे राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल, निढळ असेल, तर किंवा कळवणची असेल, तर या गावांच्या लाईनीमध्ये आपण जाऊन बसत नाही. तर ते असा छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात, परंतु त्यामधला एक जो उपक्रम राबवला आहे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना गाडेगाव. तर त्या संदर्भात आज मॅडमनी एक सक्सेस स्टोरी म्हणून मांडायला या ठिकाणी सांगितलं होतं. आणि यामध्ये जीपीडीपीचा कसा आपण उपयोग करून घेऊ शकतो.
इतर CSR फंडचा कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो गावाच्या विकासामध्ये. तर एक मला 15-20 मिनिट आहेत, तर त्या 15-20 मिनिटामध्ये मी हा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो फोटो आहे हा 2013चा आहे. आपण बघू शकतो 2013 मध्ये त्या ठिकाणी प्लांटेशन करण्यासाठी जळगाव शहरातले काही तरुण आज जे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत, वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आहेत, असे काही तरुण आम्ही गाडेगावला घेऊन गेलेलो होतो. आणि त्या ठिकाणी टेकड्यांवर वृक्ष बीजाचं आपण बघतो की प्लांटेशन तर आपण करतच असतो नेहमी, परंतु बिया ज्या आहेत बियांपासून वृक्ष लागवड कशी करता येईल, तर अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही गाडेगावला केला होता. आणि अ, यापासून प्रेरणा घेऊन गावातले पण बऱ्याच जणांनी यामध्ये सहकार्य केलं. खरं म्हणजे गाडेगावची जी सुरुवात झाली ती 2005 मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकरजी अ, यांनी 2005 मध्ये जळगाव आले असताना गाडेगावला भेट दिली. आणि गाडेगावला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं की काय परिस्थिती, रोडवरचंच गाव असल्यामुळे एक आगगाडीच्या डब्यासारखं गाव होतं आणि दोन्ही बाजूंना एकच गल्ली. तर गुरुजींनी जेव्हा भेट दिली तेव्हा बघितलं तर गावात समस्या होत्या, बऱ्याचशा समस्या होत्या. तर या समस्या सोडवण्याचं आव्हान पूज्य श्री श्री रविशंकरजी यांनी केलं. आणि मग त्यापासून प्रेरणा घेऊन एक रस्ता त्या ठिकाणी गावाच्या मध्ये तयार झाला. 2005 मध्ये सिमेंटचा रस्ता लोकसहभागातून आणि काही सरकारी मदत घेऊन. तर तो त्या रस्त्याचं आज देखील चांगल्या प्रकारचं स्वरूप आहे. अजूनपर्यंत तो रस्ता तुटलेला नाहीये. अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्याचं ठरवलं. मग आमचे सोमनाथ आबा सोनवणे ज्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत आणि फुल टाइम ते या गावामध्ये 3 महिने राहिले, विना मोबदला विना मानधन. त्या गावामध्ये 3 महिन्यांपर्यंत काम त्यांनी केलं. लोकांना जोडण्याचं काम असेल, लोकांना एकत्रित येण्यासाठी भजनं वगैरेचं काम असेल, असं केलं. आणि त्यातनं मग सुरू झालं की एक शिवनाला म्हणून आहे. तर त्या शिवनाला हा साधारणतः 2.5-3 किलोमीटर आहे. तर त्यामधला गाळ जवळपास 3,000 ट्रॅक्टर गाळ हा लोकसहभागातनं काढला. लोकसहभागातनं म्हणजे कसं की JCB साठी 100 रुपये द्यावा लागायचे आणि ट्रॅक्टरच्या वाहतुकीसाठी 100 रुपये. तर असे जे 200 रुपये एक ट्रॅक्टर गाळ काढण्यासाठी खर्च यायचा, तर तो 200 रुपये पर ट्रॅक्टर गाळ जो आहे तो जो शेतकरी शेतात टाकेल त्याने 200 रुपये पे करायचे. अशा प्रकारचं ते राबवलं आणि त्यामध्ये सोमनाथ आबाने सुरू केलं. आणि मग त्यानंतर सुरू झालं की आता गावाला एक मोठ्या स्वरूपात काय करता येईल. आणि मग ते करण्यासाठी मग आमची छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण व शेतविकास प्रतिष्ठानकडे जबाबदारी देण्यात आली. सरपंच महोदय असतील, ग्रामस्थ असतील यांनी. आणि मग त्या गावाला काम करण्याचं स्वरूप सुरू झालं. मग सुरुवातीला नेट प्लॅनिंग करायचं ठरवलं. तर नेक्स्ट घ्या मॅडम प्लीज. तर अशा प्रकारचा मॅप जो आहे आराखडा त्या गावामधला, तर वरच्या बाजूला जे दिसतंय ग्रीन ग्रीन मध्ये, तर त्या ठिकाणी पूर्ण टेकड्या आहेत वरती. आणि खाली जी दिसते ती नदी आहे, तिच्यावरती वाघूर नदी म्हणून आहे. खालच्या बाजूला जी दिसते आपल्याला ही ही वाघूर नदी आहे. आणि ह्या पूर्ण वरच्या बाजूला टेकड्या आहेत. या टेकड्यांवरती वृक्ष लागवड करता येईल का आणि पाणलोटाचं काम करता येईल का, अशा प्रकारचं एक नियोजन नेट प्लॅनिंग करण्यात आलं त्या ठिकाणी. आणि मग नेट प्लॅनिंग केल्यानंतर गावाची परिस्थिती काय, किती भौगोलिक एरिया आहे वगैरे, नेक्स्ट या मॅडम प्लीज. तर साधारणतः लोकसंख्या ही आत्ता तेव्हाची सांगतो आत्ता वाढलेली आहे. परंतु जेव्हा आम्ही 2009-10 ला कामाला सुरुवात केली तेव्हाची 1776 लोकसंख्या होती. एकूण क्षेत्रफळ 1227 हेक्टर होतं आणि डोंगर उताराची जमीन साधारणतः 250 हेक्टर त्या ठिकाणी होती. पर्जन्यमान आपल्यासारखंच आहे. पण त्या गावात असं होतं की प्रचंड जैवविविधता, प्लांटेशन बऱ्यापैकी त्या गावामध्ये होतं. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. नेक्स्ट घ्या मॅडम. मग कामाला सुरुवात करायची असेल तर माथा ते पायथा खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी याचा पुरस्कार करतो. आपण सगळं स्वयंसेवी संस्थांचा देखील हाच प्रयत्न असतो की माथा ते पायथा कामं झाले पाहिजे. आणि जर माथा ते पायथा कामं झाले तरच ते खऱ्या अर्थानं दीर्घकाळ टिकणारे कामं असतील. नाहीतर मग कसं की आपण थोडं नालाखोलीकरण करतो
एक वर्षभरात पाऊस पडला की पुन्हा तो नाला भरून जातो आणि मग पुन्हा एरे माझ्या मागल्या अशा पण प्रकार होतात. बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की खूप खोल केलं जातं, म्हणजे अक्षरशः 30-30 फुटापर्यंत देखील काही ठिकाणी खोल केलं आणि मग ॲक्विफर ओपन केलं आणि त्यामध्ये गाळ बसून गेला. उलट त्याचं नुकसान झालेलं पण आपण बघितलेलं आहे. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं सायंटिफिक जो पाणलोटाचा मंत्र आहे, तर माथा ते पायथा काम करण्याचं ठरवलं. मग त्यामध्ये एक डम्पी लेवल सारखे साधनांचा वापर आम्ही त्या ठिकाणी करून पूर्ण नेट प्लॅनिंग करून घेतलं, माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत. मग माथ्याला कोणते ट्रीटमेंट करता येईल, मध्ये कुठे काय काय करता येईल त्या ठिकाणी, आणि खाली जमिनीवरती काय काय करता येईल, अशा प्रकारचं सगळं नियोजन त्या ठिकाणी करून घेतलं. नेक्स्ट घ्या मॅडम. आणि हे सगळं करण्यासाठी लोकसहभाग मिळवणं महत्त्वाचं होतं. आणि लोकसहभाग मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मग वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या त्या ठिकाणी सगळ्यांच्या, आणि सगळ्यांची सहमती घेण्यात आली. आणि माननीय पोपटराव पवार साहेब पण जवळपास 6-7 वेळेस गावामध्ये येऊन गेलेत. सगळं शिवार फिरले ते. प्रत्येक ठिकाणी काय करता येईल ते बघितलं. लोकांशी बोलले, सगळ्यांशी, महिलांशी त्यांनी संवाद साधला. आणि पाणी आणि सप्तसंपदा कशा जरुरीच्या आहे या संदर्भात देखील सर्वांशी पवार साहेबांनी चर्चा केली. आणि अशा प्रकारे जलसंधारण करण्याच्या अगोदर मनसंधारण करणं महत्वाचं होतं. त्यामुळं सगळ्यांचे मनसंधारण या ठिकाणी करण्यात आले. नेक्स्ट घ्या ना. तर सगळ्यांचे मनसंधारण त्या ठिकाणी करण्यात आले. आणि त्यानंतर मग बघा, आपण म्हणतो की काम करायचं आहे, पण लोकसहभाग मिळवणं महत्वाचं आहे. लोकांचा सहभाग हा फार महत्वाचा आहे. आणि मग लोकांचा सहभाग मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही अभ्यास दौरे वगैरे घेणं गरजेचं असतं, कारण सेईंग इज बिलिव्हिंग. जेव्हा आपण बघतो तेव्हाच काहीतरी चांगल्या प्रकारचं काम करतो. आणि मग आम्ही हिवरे बाजारला आणि राळेगण सिद्धीला अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं. गावात देखील वेळोवेळी विविध जे तज्ज्ञ होते, विविध जे मार्गदर्शक होते, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, अशा सगळ्यांना गावात बोलून त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं लोकांना. शेतकरी असतील, महिला असतील, बचत गटाचे सदस्य असतील, याशिवाय जे भूमिहीन असतील, यांना देखील त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं आणि अभ्यास दौरा करण्यात आला. त्याचा खूप, नेक्स्ट घ्या मॅडम. त्या अभ्यास दौऱ्याचा खूप चांगला फायदा हा झाला. अण्णा हजारे साहेबांच्या सोबत भेट झाल्यानंतर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, पद्मश्री अण्णाजी हजारे, तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं गाव घडवलेलं, अशा प्रकारचं पाण्याचा कमी वापर होतं. म्हणजे नुसतं पाणलोटाचं काम करून पण फायदा नाही, परंतु त्याचा वापर देखील चांगल्या प्रकारचा होण्याच्या दृष्टिकोनातून देखील काम करण्यात आलं. नेक्स्ट घ्या मॅडम. आणि मग आदर्श गाव तिथून आल्यानंतर आदर्श गाव निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. हे आपण याच्यासाठी सांगतो की आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना ही आपण गावामध्ये राबवू शकतो. परंतु फक्त आदर्श गावच नाही, तर आदर्श गाव आलं म्हणजे त्याच्यामध्ये कन्व्हर्जनचा फार चांगला प्रकारचा आपण फायदा करून घेऊ शकतो. की जसं संदीप वाळे सरांनी सांगितलं की MG नरेगाचा त्यामध्ये कसा सहभाग करून घेऊ शकतो. जितक्या काही योजना आहेत, आज आपण बघतो एकट्या कृषी विभागाच्या जवळपास 200 पर्यंत योजना आहेत. तर त्याचा कशा प्रकारे आपण फायदा करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आदर्श गाव निर्माण करण्याचा जो संकल्प आहे, लहान मुलांपासून तर प्रौढांपर्यंत, अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी केला. नेक्स्ट घ्या ना. आणि मग PRA हा सगळ्या संस्थांसाठी नवीन नाहीये, परंतु PRAच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काय आहे नेमकं, तर ते देखील खऱ्या अर्थानं लोकांना त्या संदर्भात जाणीव जागृती झाली. नेक्स्ट घ्या ना. आणि मग अशा प्रकारचं नेट प्लॅनिंग करण्यासाठी अख्खं गाव त्या ठिकाणी यायचं. म्हणजे नुसतं कोणाला तरी नेट प्लॅनिंग दिलं आणि त्यांनी ते काम केलं असं नव्हे. तर नेट प्लॅनिंग करण्यासाठी बघा, म्हणजे धोतरवाल्या शेतकरी बांधवांपासून तर लहान मुलांपर्यंत असे सगळे त्या ठिकाणी नेट प्लॅनिंग करण्यासाठी सहभागी झाले. डोंगरावर जाणं, तिथेच जेवण करणं आणि एकंदरीत गाणे म्हणणं वगैरे अशा प्रकारचा चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला. नेक्स्ट घ्या मॅडम. आणि नंतर मग ज्या खोल टेकड्या आपल्या टेकड्या आहेत, त्यावरती डीप CCT, खोल सलग समतल सर, हे गाडेगावचं आहे. तर अशा प्रकारे खोल सलग समतल सराचं आम्ही व्यवस्थित सगळ्या गावांनी उभं राहून, नुसतं वरवर काम न करता, अशा प्रकारे अ, अत्यंत चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं काम झालं. तुम्हाला सांगतो की सुरुवातीला 26 हेक्टरवरतीच हे काम झालं होतं. परंतु त्या 26 हेक्टरचा एवढा चांगला परिणाम झाला, इतका चांगला परिणाम झाला
की वॉटर लेवल पण वाढली आणि क्रॉपिंग पॅटर्न पण बदलला त्या ठिकाणी. अशा प्रकारचं डीप सीसीटीचं काम त्या ठिकाणी सुरुवातीच्या फर्स्ट पेजमध्ये 26 हेक्टर झालं, त्यानंतर 76 हेक्टर झालं. असं टप्प्याटप्प्याने काम झालं आणि याचा डीप सीसीटी म्हणजे एखाद्या गावाला जर पाणीदार बनवायचं असेल तर डीप सीसीटी हा मला असं वाटतं की म्हणजे अनुभवातनं सांगतो की हा रामबाण उपाय आहे, नक्कीच रामबाण उपाय आहे. तर अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. नेक्स्ट घ्या मॅडम. मग खोल सलग समतल सर इथे माननीय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब दिसत आहेत. जिल्ह्याचे कृषीचे अधिकारी पण दिसत आहेत. तर मुद्दा म्हणून थोडं खोल या ठिकाणी सलग समतल सर व्यवस्थितरित्या करण्यात आले, जेणेकरून टेकडीवरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी सरांमध्ये मुरेल आणि त्याचा चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट होईल. नेक्स्ट. मग हे सगळं काम झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अ, एक चांगलं काम झालं की खूप ठिकाणाहून लोक आपल्याला भेट द्यायला वगैरे येतात, विविध जिल्ह्यांमधून येतात. तर या ठिकाणी तामिळनाडूमधून देखील टीम म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली की अशा अशा प्रकारचं काम झालेलं आहे, असं असं आहे. तर त्यांचा कुठेतरी अभ्यास दौरा होता महाराष्ट्र राज्यामध्ये. तर ते देखील आमच्या गाडेगावला भेट देण्यासाठी आले. आज ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल किंवा देशी प्रोग्राम जो आहे, जो कृषी दुकानदारांसाठी वगैरे जो कार्यक्रम आहे कृषी विज्ञान केंद्राकडे, तर ते सगळे जे ॲग्रीचे वगैरे सगळे जण भेट देण्यासाठी गावाला भेट देण्यासाठी गाडेगावलाच येतात. तर अशा प्रकारचं अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी झालं. नेक्स्ट घ्या. आणि त्यानंतर मग बांधबंदिस्ती पण करण्यात आली. नुसतं सीसीटी करूनच थांबलं ना, तर त्या ठिकाणी परिसरामध्ये जिथे जिथे शक्य होतं त्या त्या ठिकाणी बांधबंदिस्ती देखील करण्यात आली. नेक्स्ट. दुसरं आपण आता कन्व्हर्जन करत होतो, हा आदर्श गावचा होता, परंतु एक जो नाला होता तो नाला वाहून वाघूर नदीला मिळत होता आणि त्या नाल्यामध्ये भरपूर पाणी वाहून जायचं आणि बाजूला एक खदान आहे. सुप्रीम कंपनी आहे त्या ठिकाणी आणि सुप्रीम कंपनीच्या बाजूलाच एक मोठी खदान आहे, पूर्वीपासून खदान आहे. मात्र ती खदान वर्षानुवर्ष कोरडीच राहत होती. तर त्या ठिकाणी सुप्रीम कंपनीच्या सहकार्याने त्यांनी पाईप वगैरेची अरेंजमेंट करून दिली आणि ग्रामपंचायतीने रिचार्ज ट्रेंचेस त्या ठिकाणी घेतले आणि जो नाला आहे त्या नाला जोडला त्या खदानीसोबत आणि त्यानंतर दुसऱ्या नाल्यासोबत देखील जोडला. त्याच्यामुळं एक वॉटर लेवल वाढायला आणि खूप चांगली मदत त्या ठिकाणी झाली. नेक्स्ट. आणि मग काही प्रमाणात नाला खोलीकरण देखील त्या ठिकाणी करण्यात आलं व्यवस्थित. या ठिकाणी पण विशेष करून किती प्रमाणात माती वाहून आली वगैरे त्या ठिकाणी तिकडच्या ज्या मॅडम दिसतात त्या GSDAच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत. तर त्या देखील त्यांना विनंती केली, त्या गावामध्ये आल्या आणि त्या गावात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली आणि इतकं चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. तर तुम्हाला सांगा रिचार्ज शॉफ्ट आणि स्ट्रेंचेस अजून कुठे कुठे हवेत. मग त्या ठिकाणी त्यांनी 3-4 ठिकाणी रिचार्ज शॉफ्ट GSDAच्या माध्यमातून घेऊन दिले. तर गावात अधिकारी आल्यानंतर त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा देखील गावाला होऊ शकतो या माध्यमातून. नेक्स्ट घ्या मॅडम. नेक्स्ट 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 घ्या. हां. आणि मग बघा याच्यासोबतच म्हणजे नुसतं डीप सीसीटी किंवा गॅबियन किंवा बांधबंदिस्ती कंपार्टमेंट बंडिंग करून थांबायचं नाही, तर प्लांटेशन देखील खूप महत्वाचं आहे. कारण झाडावर जर असेल, व्हेजिटेशन हा जर असेल तर पाणी जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये जिरतं आणि मग शतकोटी वृक्ष लागवड योजना असेल, MG नरेगा असेल, अशा विविध योजनांच्या माध्यमातून जमेल तिथे बांधावर असेल, टेकड्यांवर असेल, गावामध्ये असेल, सुप्रीम कंपनीच्या CSR मधून असेल, तर अशा ठिकाणी प्लांटेशनची मोहीम त्यानंतर हाती घेण्यात आली. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टेकड्यांवरती प्लांटेशन करण्यात आलं आणि खाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरांची खूप समस्या असते प्रत्येक गावामध्ये. तर मुद्दाम म्हणून खालचा जो चर घेतला होता ग्रामस्थांच्या सहकार्याने, तर तो थोडा रुंद घेतला जेणेकरून गुरं वगैरे वरती जाणार नाही जास्त काळ याच्यामध्ये आणि एक रस्ता पण ठेवलेला होता. तर त्याचा परिणाम असा झाला की व्हेजिटेशन खूप चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी वाढलं आणि प्लांटेशन पण चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी झालं. त्याचा पण चांगला परिणाम झाला. प्लांटेशनसाठी विविध योजनांचा त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आला. नेक्स्ट घ्या मॅडम.
आणि हे सगळं झाल्यानंतर मग गावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण म्हणतो की पैसे कमी पडतात किंवा योजना कमी आहेत वगैरे. तर एवढं चांगलं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी खूप ठिकठिकाणचे लोक यायला लागले. म्हणजे अ, अधिकारी शासकीय अधिकारी वगैरे तर येतच होते किंवा शासकीय जो काही गाव व्हिजिट असतं, अ, तर ती गाव व्हिजिटसाठी येतच होते. परंतु एवढं काम चांगलं काम झालंय तर एक दिवशी रोटरी क्लबचे पण अधिकारी त्या ठिकाणी आले. रोटरी क्लबचे मेंबर्स त्या ठिकाणी आले आणि नेक्स्ट या मॅडम, त्यांनी सगळी पाहणी केली. सगळं शेत शिवारात फिरले, म्हणजे पूर्ण गावाच्या शिवारामध्ये फिरले. फक्त टेकड्यांवरच किंवा जिथे काम झालेलं डीप सीसीटीचं वगैरे त्या ठिकाणीच न थांबता सगळीकडे पाहणी केली त्यांनी. इव्हन जमिनीचा पोत किती प्रमाणामध्ये सुधारला, ऑर्गॅनिक कार्बन किती वाढला, याची सुद्धा त्यांनी डिटेल चर्चा आमच्या सोबत त्या ठिकाणी केली. नेक्स्ट घ्या मॅडम. पूर्ण शिवार फेरी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि मग त्यांनी शिवार फेरी केल्यानंतर श्रमदानातून काय काय कामं झाले. आणि हा फोटो याच्यासाठी घेतला कारण इथे ज्या काही गावातल्या महिला वगैरे होत्या किंवा जे शिकलेले नव्हते लोक, त्यांनी देखील नेट प्लॅनिंग मध्ये सहभाग घेतला होता. आणि त्यांनी ते सगळं समजून सांगितलं की कसं काम आम्ही केलं वगैरे, गाडेगावचं काम कसं आम्ही मोजमाप केलं, कसं त्याचा उतार काढला, हे शिक्षणाचा आणि याचा काही संबंध हे त्यांना जाणवलं. हे सगळे रोटरीचे मेंबर्स आहेत. नेक्स्ट घ्या मॅडम. नेक्स्ट. आणि मग श्रमदानातून पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम झालं. तर अशा प्रकारे हे रोटरीचे मेंबर वगैरे असे सगळे त्या ठिकाणी गावाला व्हिजिट द्यायला आले. याचा परिणाम काय झाला, सर्वांना सांगतो की यांच्यासोबत खाली थोडं, एक मिनिट खाली घ्या मॅडम, थोडंसं खाली घ्या, एक मिनिट. हे जे मध्ये बसलेले जे आहेत आमचे त्या रोटरीच्या मॅडम दिसत आहेत, त्यांच्या बाजूचे हा इकडचे जे आहेत ना, तर ते संदीपजी म्हणून आहेत. तर ते संदीपजींच्या जळगाव शहरामध्ये एक 5-6 फॅक्टरीज आहेत वेगवेगळ्या केमिकलच्या वगैरे. तर त्यांचे एक फाउंडेशन होतं मुंबईला, आरजी मानुधने फाउंडेशन म्हणून. आणि त्यांचा ओन CSR होता, स्वतःचा CSR होता. तर त्यांनी ते बघून गेल्यानंतर फाउंडेशननी ते बघून गेल्यानंतर मुंबईच्या त्यांना सांगितलं की असं असं काम झालंय, असं असं संस्थेने काम केलेलं आहे आणि एवढं काम केलेलं आहे आणि त्यांना तुम्ही पण काहीतरी मदत करा. त्यांना अजून तिथे काम करायचंय, गॅबियन घ्यायचे आहेत आणि काही एक सिमेंट नाला बांध घ्यायचा आहे. तर ते मुंबईचे जे आहेत आरजी मानुधने फाउंडेशन वाले, ते आमच्या गाडेगावला आले. त्यांना आम्ही घेऊन गेलो, दाखवलं, सगळं बघितलं. आणि बघितल्यानंतर त्यांनी 20 लाख रुपये आमच्या संस्थेच्या खात्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठानच्या खात्यात 20 लाख रुपये दिले आणि सांगितलं की तुम्ही सगळं काम करा. असं झालं मॅडम त्यामध्ये की 20 लाख रुपयापैकी आम्ही फक्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सगळं 12 लाख रुपये खर्च करू शकलो. आणि कारण आम्ही काय केलं की जे काम शासकीय याच्यातनं होत होतं ते शासकीय याच्यातनं केलं. त्या माध्यमातून कामं बरेच झाले. परंतु 12 लाख रुपये खर्च केले ज्या कामासाठी पाहिजे होतं. म्हणजे 20 लाखाचं आम्ही त्यांना सुरुवातीला कोटेशन हे दिलेलं होतं, इस्टिमेट दिलेलं होतं. परंतु ते काम 12 लाखात झालं टोटल दोघंही कामं. आणि 6 लाख रुपये पुन्हा त्यांना आम्ही परत केले. तर ते पण खूप आनंदी झाले की पुन्हा तुम्ही पैसे परत केले. 8 लाख रुपये वाचले त्यामधनं. आणि सांगितलं की तुम्हाला अजून काय पाहिजे, तर आम्ही काही लोकांना प्रशिक्षण वगैरेच्या संदर्भात, अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात त्यांच्याकडे प्रपोजल दिलं होतं. नेक्स्ट घ्या मॅडम. तर अशा प्रकारे काही हे ॲग्रोवन मध्ये पण काही बातम्या वगैरे आलेल्या, तर त्यांनी पण दखल घेतली होती ॲग्रोवननी की काय काय काम झालं, कसं झालं, काय झालं या संदर्भात. नेक्स्ट घ्या मॅडम. हे बघा, तामिळनाडूचं मी जे म्हटलं, आपण तामिळनाडू आदर्श गावचा गाडेगावचा पाणलोट उपक्रम राबवणार. तर तामिळनाडूचे हे विशेष करून हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी वगैरे होते आणि त्यांना आम्ही कोणी बोलवलेलं नव्हतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळालेली होती. तर त्यांनी भेट देऊन एक दिवसभर पूर्ण होते, जेवण वगैरे तिकडेच ठेवलेलं होतं त्यांचं. आणि त्यांचा छान अभ्यास दौरा झाला. नेक्स्ट घ्या मॅडम. हे जलसंधारणाचे महत्व हे जे मी म्हटलं की भेटीत कृषी केंद्र चालक नेहमीच येत असतात.
आणि हा एक लेख खूप गाजला मॅडम, आणि सर्वांना सांगतो गाडे गावातून जलसंकट हद्दपार. कारण पूर्वी खूप अडचणी होत्या पाण्याच्या, त्या ठिकाणी म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या तर अडचणी राज्यभर आहेतच, पण शेतीसाठी तर क्रॉपिंग पॅटर्न पण चांगला बदलला त्या ठिकाणचा. आणि खऱ्या अर्थानं जे मायग्रेशन होतं, इम्पॅक्ट आपण जर बघितलं तर मायग्रेशन पण त्या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारचा याचा परिणाम झाला. विशेष करून यामध्ये जीपीटीपीच्या साहाय्याने आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं, प्रशिक्षण या ठिकाणी घेतलं होतं. आणि अ, प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा एक चांगला फायदा हा झालेला होता. नेक्स्ट घ्या. हे पण एक ॲग्रोवन मध्ये बरंच न्यूज आलेला आहे, तर पूर्ण काही लावल्या नाही. तर एकीतून साधले जलसंधारण आणि गावाने हटवलं जलसंकट, गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे. आणि खऱ्या अर्थानं एकत्रित जर गावाला केलं, मला असं वाटतं, आणि एकत्रित करून जर कामाचं जर आपण काय काय हवं त्या ठिकाणी, हे बरेच कामं त्या ठिकाणी झालेले आहेत. आरो प्लांट पण त्या ठिकाणी बसवलेला आहे. एंट्री पॉईंट ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून भरपूर काम झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात तर गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण आराखडा जर तयार केला, एक काय काय त्या गावामध्ये आवश्यकता आहे, आणि त्यामध्ये मग कोणत्या योजनेतनं कोणतं काम घेता येईल, हे जर आपण थोडं त्याचं जर मायक्रो प्लॅनिंग जर केलं तर एक चांगलं काम आपल्याला उभं राहू शकतं. विशेष करून पशुसंवर्धन विभागाच्या पण चांगली त्या ठिकाणी सहकार्य मिळालं, कारण त्यांच्या पण भरपूर योजना असतात, गाई म्हशी शेळ्या या संदर्भात पण. अ, आणि खूप साऱ्या बाबी म्हणजे महसूलचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी फायदा करून घेतला. कारण राशन दुकान जे आहे, तर आमचे जे बचत गट होते ते महसूलशी पाठपुरावा करून एका बचत गटाला राशनचं दुकान देखील त्या ठिकाणी दिलं. काही महिलांनी शेळ्या कोंबड्या बचत गट पण जवळपास 17 बचत गट आम्ही त्या ठिकाणी फॉर्म केले. आणि या बचत गटाच्या माध्यमातून पिठाची गिरणी असेल, असे छोटे छोटे उद्योग व्यवसाय असतील, तर या संदर्भात देखील चांगल्या प्रकारचं काम हे झालेलं आहे. तर संस्थेने पण त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगलं येऊ शकतं. तर माझं सर्वांना एक नम्र आवाहन राहील, संदेश राहील, की आपण जर या जीपीटीपीच्या आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जर सहभागी झालो, आणि ते जर समजून घेतलं, आणि त्यामध्ये प्रशिक्षण हा विषय जर टाकला, आणि प्रशिक्षण हा विषय टाकल्यानंतर आपण ते प्रशिक्षण जर घेतलं, आणि वेगवेगळ्या योजना जर समजावून सांगितल्या त्या ठिकाणी, आणि योजनांचा लाभ दिला, आणि त्या सक्सेस करून दाखवल्या, विशेष करून सक्सेस करून जर दाखवल्या, तर नक्कीच मला असं वाटतं की याचा चांगला परिणाम हा त्या गावावरती पण दिसेल, आणि आपल्या संस्थेला पण एक चांगल्या प्रकारचं वेटेज येतं, की नाही, चांगलं काम करणारी संस्था. एक जर गाव जर घडवलं आपण, माझं सगळ्यांना आव्हान आहे की एक गाव निवडायचं, आणि त्याच गावावर जर सतत सतत जर काम केलं, साधारणतः एक 300-400 दिवस तरी आपल्याला काम करावं लागेल एका गावामध्ये. कारण लगेच लोक पण आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही, लगेच इम्पॅक्ट पण दिसत नाही. एक 300 दिवस जर काम केलं, 300-400 दिवस एका गावामध्ये, एक वर्षभर, तर नक्कीच लोक पण ऍक्सेप्ट करतात, आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला संस्थेला पण एक नाव होऊन जातं. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा जो पार्ट आहे त्यावर जर आपण लक्ष जर दिलं, कारण कॅपॅसिटी बिल्ड जोपर्यंत करत नाही आपण, तोपर्यंत गाव आपल्याला सहकार्य करेल की नाही करेल हे सांगता येत नाही. तर क्षमता बांधणी जर केली तर एक चांगलं काम होऊ शकेल. तर मला असं वाटतं की माझा वेळ संपलेला आहे. मॅडम, 10 मिनिट मी जास्त घेतलेले आहे. तर कारण यानंतर आपल्याला कुलकर्णी सरांना ऐकायचं आहे. तर त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. काही प्रश्न असतील तर आत्ता विचारायचे की शेवटी मध्ये घेऊयात आपण. शेवटी शेवटी ओके, चालेल चालेल, काही हरकत नाही. मी थांबतो. आपण सर्वांनी मला ऐकलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सागर सर, तुम्ही पिक्टोरियल टाईप मध्ये आम्हाला एक पूर्ण गाव आमच्या समोर उभा केलं, आदर्श गाव. आणि अगदी प्लॅनिंग पासून म्हणजे माथा ते पायथा ही जी काही संकल्पना आहे, आणि या ही संकल्पना राबवत असताना जे वेगवेगळे म्हणजे अगदी गावच्या लोकसहभागापासून, सीएसआरच्या सहभागापासून प्रशासनाच्या सहभागापर्यंत या सर्वांची एक मोठ बांधून आपण ज्या पद्धतीने काम केलं
आणि त्या कामाचं आमच्या समोर आता प्रेझेंटेशन केलं तर त्याच्यातून खरोखरच एक आदर्श गाव संकल्पना कशी असावी आणि त्याच्यामध्ये जीपीडीपी किती महत्वाचा आहे हे अंतर्भूत झालेले आहे. मी सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करते, परंतु आपल्याला थांबायचं आहे कारण काही प्रश्न असतील तर ते आपल्याला शेवटी आपण घेणार आहोत. नक्कीच मी आहेच मॅडम, आहेच. धन्यवाद सर. मी आपले जे पुढचे वक्ते आहेत श्रीधर कुलकर्णी सर, विस्तार अधिकारी सांगली, यांना आत्ताच्या सत्रासाठी इन्व्हाइट करते. सरांचा खरं तर परिचय थोडक्यात देणं कठीण आहे, परंतु अगदी एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जीपीडीपी मध्ये काम करण्यासाठीचे जे अनेक मास्टर ट्रेनर घडलेले आहेत, तर ते मास्टर ट्रेनर्स घडवण्यामध्ये सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि म्हणूनच आजचं जे आपलं सत्र आहे, या सत्राला जे ते मार्गदर्शन करणार आहेत, तर ते मार्गदर्शन त्यांच्या अनुभवातून आणि त्यांची जी काही तज्ज्ञता आहे, तर या तज्ज्ञतेमधून आपल्याला मिळणार आहे. तर मी श्रीधर कुलकर्णी सर आपले आजच्या या सत्रासाठी हार्दिक स्वागत करते आणि मी आपल्याला विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. माईक सर अनम्यूट करावा प्लीज. नमस्कार. आवाज नमस्कार. येतोय? हो सर, अगदी क्लिअर आहे. सागर धनद आणि च्या माध्यमातून आपली परवा फोन झाला आणि परत आपण लगेचच आज ऑनलाईन वेबिनारच्या निमित्तानं सगळे आपण एकत्र जॉईंट होते. खूप आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते मी सर्वांना नमस्कार करतो. आणि आपला विषय जो आहे जीपीडी आहे, पी आणि पीडी आहे. आपण जर साधारणतः 15-20 वर्षाचा पाठीमागचा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या भूमिकेचा जर थोडासा मागावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की हळूहळू हळूहळू शाश्वत विकास ध्येय ह्या विषयावर खूप बळ बळ दिलं जाते किंवा बलस्थान त्याला केलं जाते शाश्वत विकास ध्येयाला. त्याचं कारणच ते खरं आहे की उदाहरणार्थ आपल्याला एक उदाहरण म्हणून देऊ शकतो. मला वाटतं आपण ग्रामपंचायतचे जे 30-40 वर्षापूर्वी एखादं मूलभूत सुविधा झाली असेल तिची अवस्था आज काय आहे. उदाहरणार्थ गटर असू दे, रस्ता असू दे, कोणतंही काम आज आपल्याला टिकाव नाहीये. त्यामुळे आपल्याला जीपीडीपी आराखड्याचा जो 4 नोव्हेंबर 2015चा जो जी आर होता तो आपण त्यासाठी खूप मोठे बलस्थान असणार आहे किंवा आपल्यासाठी खूप मार्गदर्शक तत्व असणार आहे. तर आपण त्या 4 नोव्हेंबरच्या जी आर नुसार आज आरोग्य, शिक्षण, उपजीविका, महिला व बाल कल्याण किंवा ह्या विषयावर आज देखील भर दिला झालाय. आज ग्रामपंचायती म्हणा, पंचायत समिती, जिल्हा परिषदेना आराखडा करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आहेत, त्याप्रमाणे आराखडे केले जातात. पण आराखड्याच्या बाबतीत मी आपल्याला एकमेव सांगू इच्छितो की आराखडे हे अजून महाराष्ट्रातील जवळपास 90 ते 95% क्षेत्रात म्हणावा असे दर्जेदार होत नाहीत. आराखडा म्हणजे कसा पाहिजे की बाबा माणसात जे ग्रामपंचायत हद्दीतील जेवढे जेवढे घटक आहेत त्या घटकांना त्या प्राधान्यक्रमानुसार किंवा गरजानुसार सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन त्या आराखड्याच्या माध्यमातून पूर्तता करणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज ते होताना दिसत नाही. म्हणजे आज 10-10 हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ज्या आहेत, 10-10 हजार पेक्षा, त्यांचे जर आराखडे आपण बघितले तर जे 60% मध्ये 3-4 कामं घेतात, उरलेल्या 40% मध्ये 3-4 कामं घेतात आणि आराखडा क्लोज करून टाकतात. आणि केंद्र सरकारनं ज्या थीम वाईज सूचना दिल्या, थीम प्रमाणे आराखडा करणे किंवा जे आपल्याला 30 ऑगस्ट 2024चं परिपत्रक आहे, 1 ऑक्टोबर 2024चं परिपत्रक आहे, त्या परिपत्रकामध्ये कुठेच कारवाई होताना दिसत नाही. म्हणजे मला वाटते 2020-21ला ज्या वेळेला 14वा वित्त आयोग, सॉरी 15वा वित्त आयोग चालू झाला आणि 14व्या वित्त आयोगाला तर 100% ग्रामपंचायतीला होतं. आणि ज्यावेळेला 15वा वित्त आयोग चालू झाला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्ये म्हणजे सुरुवातीला 2019 साली की बाबा आपल्याला मिशन अंत्योदयचा गॅप रिपोर्ट पाहूनच आराखडा करणं अपेक्षित आहे. परंतु असं होताना कुठं दिसलं नाही. मी तर बऱ्याच ठिकाणी आराखड्याच्या निमित्ताने जातो किंवा ह्या मिशन अंत्योदय डाटा कसा ओपन करायचा किंवा कसं बघायचं किंवा आराखड्यामध्ये काय नमूद पाहिजे त्यासाठी मी स्वतः एका ग्रामपंचायतीला होतो त्या दरम्यान, म्हणजे 2021-22 साली कुंडल म्हणून ग्रामपंचायत आहे पलूस तालुक्यातील. त्या ग्रामपंचायतीचा मी आराखडा असाच गॅप रिपोर्ट किंवा प्राधान्य किंवा गरजा किंवा वार्ड सभा घेतल्या, शासन निर्णयाप्रमाणे ज्या ज्या सभा होत्या त्या सर्व सभा घेतल्या आणि आराखडा मी त्या ग्रामपंचायतीचा तयार केला. मला आठवते जवळपास 2021 ह्या पहिल्या वर्षीच्या आराखड्यामध्ये जवळपास आम्ही 165 का 60 उपक्रम घेतले होते.
आणि 21-22ला 192 उपक्रम घेतले होते. म्हणजे आपण त्यावेळेला हे ड्रॉपडाऊन वगैरे नव्हतं किंवा थीमॅटिक आराखडा नव्हता. आणि तरी पण आपण तेवढे उपक्रम घेतले होते की त्याचा फायदा असा त्या ग्रामपंचायतीला झाला. तो पैसा वगैरे होता तो एक, जरी मी त्यावेळेला विस्तार अधिकारी झाल्यामुळे खर्च करता आला नसला किंवा त्याला मला काही नियोजन खर्च प्रक्रियेत मी नियोजनात नव्हतो, तरी परंतु त्या ग्रामपंचायतीला कुठली अडचण लागली नाही की माझं एखादं काम करायचंय प्राधान्याने अचानक करायचंय आणि त्या आराखड्यात काम नाही असं कुठंच झालं नाही. त्यामुळे सर्वसमावेशक आराखडा होणं गरजेचं आहे. त्यानंतर बघतोय आम्ही साधारणतः सर्व निधी त्यावर अपेक्षित आहेत येणे, म्हणजे सर्व निधींचा आराखडा असणं. आराखडा नुसता 15 वित्त आयोग आणि ग्राम निधीचाच बघितला जातो, तसं नाहीये खरं वास्तविक पाहता. हा आराखडा सर्व निधींचा पाहिजे. ग्रामपंचायतीला जेवढे जेवढे निधी येतात, ग्राम निधी असू दे, पाणीपट निधी असू दे, ग्राम रोजगार, संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना असते, जनसुविधा, नागरिक सुविधा, जेवढे जेवढे निधी अवेलेबल आहेत, जेवढे जेवढे पैसा येतो ते सर्व पैसा त्या ग्रामपंचायतीला आला पाहिजे. साधारणतः ही पार्श्वभूमी आहे. आपल्याला जे आर जे आहेत सर्व जे आराखड्या संदर्भातील परिपत्रक आहेत, त्या परिपत्रकाचा थोडा 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 अभ्यास करूनच लोकांनी ग्रामपंचायत विकास आराखडा करणे गरजेचं आहे. आता ह्या सर्व लिंकेज आहेत. आज बघा ग्रामपंचायत विकास म्हणजे ग्रामपंचायत विकास आराखडा, त्यानंतर आपल्याला मिशन अंत्योदय आलं, त्यानंतर आपल्याला ई ग्राम स्वराज आलं. ई ग्राम स्वराजच्या बरोबर ई ग्राम स्वराज पहिल्यापासूनच आहे, पण ई ग्राम स्वराजवर आपल्याला प्रिया सप्त कन्वर्शन ई ग्राम स्वराज झालं. त्यामुळे आपले सगळे अकाउंट आराखडे सगळे एकाच ठिकाणी एका छत्राखाली सर्व आलं. आणि जे 20-21 पासून ज्या वेळेला आपण खरोखर काम सुरुवात केली त्याला 60-40 बंधित अबंधित हे प्रमाण आलं. तर 60 मध्ये परत निम्म पाणी निम्म स्वच्छता. त्यामुळे थोडस ग्रामपंचायतीला काम करताना बऱ्याच गोष्टी अडचणीच्या नाही आहेत खरं वास्तविक, पण ग्रामपंचायतीने स्वतः अडचण निर्माण केलेली आहे. कारण पाणी असू दे किंवा स्वच्छता असू दे ही प्रायोरिटीचा कार्यक्रम आहे. आज आपण पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्या जर आपण, जसं आता नाव 4 दिवसापूर्वीच बदललंय, पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स म्हणजे पंचायत विकास निर्देशांचं पंचायत प्रगती अहवाल असं नामांकन झालेलं आहे. आणि हा जर रिपोर्ट आपण चेक केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठं जायचं आहे, दिशादर्शक आहे, निर्देशक आहे, किंवा ह्याच्या माध्यमातून सर्व कामकाज इथून 2030 पुढे होणार आहे. मॅडम मला जर पीपीटी प्लीज आपण शेअर केली तर बरं होईल. हो सर. कोणती पीपीटी करू सर? आपण 2 आता पाठवले. मगाशी टाकली तुम्हाला पीपीटी, पंचायत विकास निर्देशांची न्यू पीपीटी आहे ना आपली, ती आता टाकलेली तीन आहे बघा. ना? येस येस येस, करेक्ट करेक्ट. ठीक आहे. ते आपल्याला मोठं करता येईल, फुल स्पीड फुल स्क्रीन करता येईल का? खालच्या कोपऱ्यात इकडे डाव्यात आलं, उजव्यात आलं खालच्या कोपऱ्यात खालून ते प्लसच्या ह्याच्यावर आहे बघा, प्लसच्या ह्याच्यावर, हा प्लसच्या वर, त्याच्यावर हा नाही मॅडम, त्याच्यावर नाही नाही, त्याच्या खालचं बट, हा त्याच्यावर हे करा. येस, तुम्ही हे केलं, राऊंड करा, राऊंड, सॉरी. हा हा, आणि त्याच्या खालचं बट, त्याच्या खालचं नाही 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 नाही, त्याच्यावर प्लसच्या वरचं त्याच्या खालचं, राऊंडच्या खालचं, त्याच्या खाली. हा येस येस, आपण तिथे क्लिक करा मॅडम, खाली आहे बघा, फुल स्क्रीन मोड म्हणते बघा. येस येस थँक्यू येस सर. येस येस. आता आपण मगाशी साधारणतः बघितलं शाश्वत विकास ध्येय किंवा हे शब्द आपण ऐकले, मिशन अंत्योदय शब्द ऐकले. शाश्वत विकास ध्येय सर्वांना माहित आहे. 1 जानेवारी 2016 पासून भारतात लागू झाले. सर्व जगाचं स्वप्न आहे 2030 पर्यंत हे एसडीजी गोल. यात एक कोपऱ्यात एक शब्द आहे, लिव्हिंग नो वन बिहाइंड, कुणालाही मागं सोडायचं नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे संत गाडगे बाबा मान्य डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, जे आता रिटायर असून सुद्धा डीडीजी म्हणून काम करतात, उपमहासंचालक म्हणून यशदाला सरांचं जर हे बघितलं, काय म्हणजे एनर्जी बघितली, तर आपल्याला सुद्धा काय वेळेला हे होऊ शकतं. खरं आदर्शवत व्यक्ती आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करतोय सगळी. नॅशनल पंचायत अवॉर्ड असू दे, पंचायत डेव्हलपमेंट असू दे, असे भूमिका आहे. त्यामुळे सरांचं नाव घेणं सुरुवातीला गरजेचं आहे. नेक्स्ट, आपण सर्व मास्टर ट्रेनर आहात, हे काही सरपंच असतील. आपली भूमिका जीवनाची मार्गदर्शक गणपती प्रमाण पाहिजे. मुद्दामून हे चित्र घेतले आपल्या स्क्रीनवर. आपलं डोकं असतं, गणपतीचं डोकं असतं, ते मोठं असतं, मोठं बसते, म्हणजे उच्च विचारसरणी आपली सर्वांची पाहिजे. गणपतीचे नेत्र लहान असतात, लहान केंद्रित, लक्ष केंद्रित करावे. आपल्याला काम काय करायचं, ग्राम विकासचं काम करायचं आहे. त्यामुळे आपलं लक्ष लहान याच्याप्रमाणे पाहिजे, नेत्राप्रमाणे पाहिजे. कान मोठे पाहिजेत, काही बरं वाईट सगळं ऐकून घ्यायची सवय असली पाहिजे. सोंड पण पाहिजे, मदतगार आणि लवचिकपणा म्हणजे सोंड हिचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर लहान मुख, गणपतीचं तोंड कमी असतं, कमी बोलायला पाहिजे. प्रसाद म्हणजे चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते.
दोर असतो तो लक्ष गाठण्यासाठी असते. आणि मोठे पट म्हणजे चांगले वाईट गोष्टी पचवून टाकण्यासाठी. एक खास मुद्दा म्हणून आपण एक चित्र ठेवतो की हे आपण गणपती उत्सव साजरा करतो, पण खरोखर गणपतीचं काय आहे प्रत्येक येतो ते मुद्दाम घेतले. नेक्स्ट काय मॅडम? हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या सर्वांना माहित आहे, त्यांचा मंत्र आहे. आता मगाशी धनत सरांनी सगळं सांगितलं. आपल्या त्या प्रत्येक पीपीटीवर लोकसभा दिसत होता, म्हणजे ग्राम सुधारणेचा मंत्र सज्जनानी व्हावे एकत्र. आज आपण किती जवळपास 56 लोक आहोत, 56 लोक जॉईंट आहोत. आपण जर सज्जनानी जर आपण एकत्र झालं तर आपलं संघटना हेच शक्तीसूत्र असेल आणि ग्रामराज्य निर्माण करण्यासाठी आपण आलो. एकदा झाले निश्चय मग लोकांचे होते साहेब, काम करण्याची सोय सोपी होती. जरा पुढचे अक्षर दिसत नाहीत पण समजून घ्या. तर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे, आपल्यासाठी खूप आदर्श होत आहे. नेक्स्ट घ्या. हे संयुक्त राष्ट्र संघाने 1 जानेवारी 2016 रोजी जागतिक परिवर्तन 2030 हा कार्यक्रम जाहीर केलाय. 17 शाश्वत ध्येय आहेत आणि 169 त्या ठिकाणी लक्ष आहेत. नेक्स्ट मॅडम. हे गोल्स आहेत, नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क आहेत, एसडीजी आहेत, पीडीआय थीम्स आहे. याला नेक्स्ट घ्या मॅडम. पार्श्वभूमी आहे दोन्हीची. हे एसडीजी इंडिया इंडेक्स आहे, पीडीआय इंडिया इंडेक्स आहे. हे प्रत्येकाचं वर्गीकरण आहे. नेक्स्ट मॅडम. आपण फास्ट घेऊया. हे 17 ध्येय आहेत. माग 17 ध्येय आहेत हे मॅडम. गरिबी निर्मूलन, उपासमारी मुक्त, सदृढ आरोग्य, ज्या शाश्वत विकास ध्येयांचा प्रत्येक जीआर मध्ये, प्रत्येक सिस्टीम मध्ये वापर केला जातो. आणि ही जे 17 ध्येय आहेत म्हणजे दर्जेदार शिक्षण, लिंग समभाव, शुद्ध पाणी, स्वच्छता, परवडणारी ऊर्जा, सन्मानजनक रोजगार, उद्योजकता, विषमता निर्मूलन, शाश्वत शहरे आणि समुदाय, जबाबदार उपभोग आणि निर्मिती, पर्यावरण कृती, पर्याखाली जीवन, जमिनीवरील जीवन, शांतता, न्याय आणि सक्षम संस्था 16 नंबर. आणि या 16 जणांची एकत्र ज्या वेळेला उद्दिष्ट पूर्ण होईल त्यावेळेला 17 म्हणजे उद्दिष्ट पूर्तीसाठी 16 जणांची भागीदारी. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल खूप छान शब्द आहे, परंतु प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला अंमलबजावणी करताना खूप जड जात आहे. त्यामुळे हे जर एक्सेप्ट केलं पाहिजे. 17 ध्येय हे शहरी आणि ग्रामीणसाठी दोन्हीचकडे आहेत. परंतु ग्रामीण भागासाठी पंचायत राज विभाग आपला ह्याचा केंद्र सरकारचा पंचायत राज विभाग जो काम करतोय त्यांनी ह्या 17 ध्येयाचं रूपांतर 9 थीम मध्ये केलं. नेक्स्ट काय मॅडम. तर हे 9 थीम आहेत. 9 थीम सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. फक्त एक ग्रामीण भागासाठी गरिबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधायुक्त गाव, सामाजिक सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव. म्हणजे 1 जानेवारी 2016 पासून 17 ध्येयांचं काम चालू झालं. पण हे ज्यावेळेला इंडेक्स आपण कमी व्हायला लागलो, भारताचा इंडेक्स सगळ्या 17 गोलवर, त्यावेळेला केंद्र सरकारने मिनिस्टर ऑफ पंचायत राजला आदेश दिला की तुम्ही ग्रामीणसाठी वेगळे काहीतरी दिशा करा. त्यामुळे आता गरीब मुक्त गावामध्ये जवळपास 12-13 उद्दिष्ट आहेत. आरोग्यदायी गाव म्हणजे असं साधारणतः मिक्स करून प्रत्येक ठिकाणी टार्गेट वेगवेगळं आहे प्रत्येक ध्येयाचं. परंतु हे सगळं साधारणतः ह्याला रंग दिला गेला. सर्वांना माहिती आहे आयकॉनिक वीक म्हणून कार्यक्रम झाला 2022 साली, 11 एप्रिल 2022 ते 17 एप्रिल 2022. यामध्ये ह्या 7 थीम लॉन्च झाल्या आणि व्हायब्रंट ग्रामसभा घ्यायला लावली केंद्र सरकारनं. आणि लॉन्च झालेल्या थीम घ्यायला सांगितल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला. 2.5 लाख ग्रामपंचायतींनी थीम घेतल्या. परंतु ह्या थीम घेत असताना त्या ग्रामसभेला किंवा त्या ग्रामपंचायतीला, ग्रामसेवकांना, सरपंचांना हे कुठली थीम निवडावी याचा डॉक्युमेंट्स नव्हती. म्हणून केंद्र सरकारनं त्याबरोबर म्हटले आपल्याला एक पिढ्याचा हे करावं लागेल, पंचायत डेव्हलपमेंट डेस्कचा सिस्टीम राबवावी लागेल. मग त्यातून पंचायत डेव्हलपमेंट डेस्क सिस्टीम चालू झाली. नेक्स्ट काय मॅडम. तर त्या ठिकाणी हे कुठले कुठले थीम आहेत, कुठल्या कुठल्या एसडीजी ला कव्हर करतायत साधारणतः हे दिसते आपल्या स्क्रीनवर. नेक्स्ट काय मॅडम. त्यानंतर हे कुठले कुठले मंत्रालय त्याला काम करतात. नेक्स्ट काय मॅडम. नेक्स्ट. आता आपण सर्वांना कलम 45 माहित आहे. मग मगाशी सांगितले ते मगाशी बोलता बोलता आपले पीडीआय कसा चालू झाला 2022 मे ला. जयश्री रघुनंदन मॅडम म्हणून आहेत, तामिळनाडू ग्रामविकासच्या रिटायर सचिव आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समिती नेमली ज्यामध्ये आपले कलशेट्टी साहेब होते. आणि हे सगळं बघितलं त्यांनी फ्रेमवर्क, बाबा हे इंडिकेटर किंवा हे कसं करायचं नियोजन, हे सर्व व्यापक स्वरूपात कार्यक्रम असणार आहे या 9 थीमचा. तर त्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमनं ठरलं की कुठं राबवायचं. तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत आपल्या महाराष्ट्राचे कलशेट्टी साहेबांनी लीड घेतले की मी हे माझ्या राज्यातनं करून देतो. त्यामुळे आपल्या राज्यातील जी 30 गाव होती, म्हणजे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 14, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 10,
आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील 5 आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील 1 ह्या 30 गावच्या ग्रामसेवक आणि सरपंचांनी मिळून पिढ्याचं जवळपास ऑक्टोबर 2022 मध्ये काम चालू केलं आणि 2000 एप्रिल ते मे 23 पर्यंत हे काम त्यांनी संपवलं. खूप मोठा विषय होता. जवळपास 700 800 डाटा पॉइंट्स या लोकांनी कलेक्ट केली आणि कलेक्ट करून डाटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी NIC MOPR भारत सरकार, NIC मद्रास, यशदा, MOPR डिपार्टमेंट, त्यानंतर ही 30 ग्रामपंचायतीची त्या लोकांनी हा पीडीआय तयार केला आणि हा पीडीआय होता तो दिला कोणाला भारत देशाला तर महाराष्ट्राने दिला. हे शिक्कामोर्तब झालं आणि 28 जून 2023 रोजी हा पीडीआयचा अहवाल केंद्र सरकारला ह्या कमिटीने सादर केला आणि त्याप्रमाणे जवळपास सप्टेंबर 2023 मध्ये ही पोर्टल चालू झालं ऑनलाईन. महाराष्ट्रातले जे आमचे ग्रामपंचायत अधिकारी आहे पुण्याचे त्यांनी खूप छान प्रमाणे अनिल बगाटे म्हणून होते, त्यांनी खूप छान लीड घेतलं आणि त्यांनी एक फॉर्मॅट तयार केला आणि गुगल फॉर्मॅट तयार केला. त्याप्रमाणे आम्ही कोऑर्डिनेटर म्हणून सर्वांनी एकत्र काम केलं आणि एक चांगला रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला. त्यामुळे केंद्र सरकारने छान एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तर आता सर्वांना मूळ आपण जाऊया ग्रामपंचायतीकडे. जो पीडीपीचा मेन ढाचा आहे तो कलम 45 वर आहे. त्या 13 विभागात ग्रामपंचायतीने काम करणं असं कायद्यात बंधन आहे. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट. आणि ह्या योजना आहेत सर्व. नेक्स्ट मागं या सर्व योजना आहेत ग्रामपंचायतीच्या निधी स्त्रोत आहेत. हे सर्व आपल्या आराखड्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे. नेक्स्ट घ्या. हे वेबसाईट आहेत ग्रामपंचायतीच्या. आता आराखडा करताना किंवा आता सगळ्या करताना आपल्याला माहित आहे मिनिस्टर ऑफ पंचायत राज, मिनिस्टर ऑफ रूरल डेव्हलपमेंट ग्राम मानचित्र नावाची वेबसाईट आहे. प्लीज आपण जर सर्व ग्राम विकास विभागात तर चांगल्या पद्धतीने काम करत असाल, आता आपली फॉर्म संस्था आहे, फॉर्म संस्थेला सुद्धा ह्या ग्राम मानचित्र ह्या वेबसाईटचा खूप छान आहे उपयोग होणार आहे. याला लॉग इन लागत नाही, काय नाही. डायरेक्ट त्या ग्रामपंचायतीची माहिती किंवा एखादा ग्रामपंचायतीचा आराखडा क्वालिटीचा कसा करायचा तर ह्या वेबसाईट आपण उपयोग करू शकतो. त्यामध्ये 3 नंबरची ग्राम मानचित्र आहे, 4 नंबरची मिशन अंत्योदय आहे. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट मॅडम. यानंतर GPDP.NIC एक आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्व आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो. ग्राम संवाद नावाचं ऍप्लिकेशन आहे, खूप छान आहे. मनरेगा, NRLM, NSCP, NREM, प्रधानमंत्री आवास योजना, PMGSY, परत ग्राम कौशल्य योजना, फायनान्स कमिशन, हे जवळपास 8 केंद्र सरकारच्या ज्या लक्षवेधी योजना आहेत त्या योजनेची माहिती आपल्याला कुठल्याही भारतातल्या ग्रामपंचायतीत पाहू शकतो. आणि हा 7 नंबरची वेबसाईट आहे ती www.pdi.gov. याला पंचायत विकास निर्देशांक अंतर्गत ग्रामपंचायती संकल्पना आधारित सर्व बाबींचे गुणांकन होते. ह्या वेबसाईटचं जरी आता दिसत असेल आपल्या ग्रुपला पीडीआय वेबसाईट आहे, परंतु आता त्याचे 4 दिवसापूर्वीच नाव बदलले. पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्स म्हणजे पंचायत प्रगती निर्देशांक असं त्याचं नाव झालेलं आहे. नेक्स्ट घ्या. हे साधारणतः 28 जूनला मग सांगितलं त्याप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आला. नेक्स्ट घ्या मॅडम. आता हे काय आहे बाबा ह्याचं वैशिष्ट्य? एक मोजमाप करण्याचं भव्य आयाम साधन आहे. त्यानंतर यामागील राज्याच्या विविध विभागात सक्रिय सहभाग घेण्याचा आहे. त्यानंतर निर्देशांकाची अंमलबजावणी करणे महत्वपूर्ण असेल. नेक्स्ट घ्या. हे माहिती संकलन आपल्याला सर्वांना माहिती आहे. जगामध्ये सर्वात आपण महासत्ता म्हणतो अमेरिकेला, परंतु अमेरिका महासत्ता का आहे तर अमेरिका महासत्ता याचं कारण आहे की अमेरिकेचा जो डेव्हलपमेंट करताना किंवा नियोजन करताना जो डाटा बेस होता तो खूप छान पद्धतीनं जमवला गेला. ज्यामुळं ह्या अमेरिका राष्ट्र किंवा जपान सारखी राष्ट्र पुढे काय प्रगत काय त्याचं कारण आहे ते माहिती संकलन प्रॉपर चॅनल होणे. आणि हे जर व्यवस्थित झालं तर उदाहरणार्थ काही ग्रामपंचायतीचा पीडीआय खूप छान झालेला आहे. ज्या ग्रामपंचायतीचा पीडीआय करेक्ट आणि व्यवस्थित झालेला आहे आणि बरोबर माहिती भरली त्यांना येणाऱ्या काळात 2030 पर्यंत चांगलं नियोजन करता येईल. कारण माहिती संकलन खूप महत्वाचा घटक आहे. आराखडे करणे सोपं होतं किंवा सोयीस्कर होतं आणि साधारणतः मनुष्याचे वेळ वाचतो, मनुष्यबळ बचत होते आणि नियोजनाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. नेक्स्ट घ्या. माहिती संकलन केले की आपल्याला विश्लेषण करता येतं चांगल्या पद्धतीनं. विश्लेषण सुद्धा हा नियोजनातला महत्वाचा सगळ्यात घटक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट बरं. हा हे पीआयचं विहंगावलोकन आहे. पंचायत प्रगती निर्देशांक हा पंचायतीच्या विकासाची स्थिती एकत्रित गुण देईल. नेक्स्ट घ्या मॅडम. पाय आपण वैशिष्ट्यच बोलूया. नेक्स्ट घ्या सर. महत्व आहे सर्वसाधारण हे पीपीटी मी मॅडमला दिले, आपण त्यांना शेअर जर केली तर आपल्याला तर बघता येईल. हे साधारणतः डॅशबोर्ड आहे
पंचायत विकास निर्देशांक आपण आज www.pdi.gov.in टाकतोय या ठिकाणी हे दिसतंय. त्याच डॅशबोर्डच्या खाली नेक्स्ट घ्या, हे लॉग इन आहेत कोपऱ्यात. त्या लॉग इन मधून आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकारचे वेगवेगळे लॉग इन आहेत, त्यातून ते काम करायचं आहे ग्रामपंचायतीनं. आता आपण ह्याच्या खाली म्हणजे हा डॅशबोर्ड ओपन केला, जर आपण खाली आलो कर्सर घेऊन, की पंचायत पॉवर्टी मध्ये किती इंडिकेटर आहेत, तर 32 आहेत. हेल्दी मध्ये 1 मध्ये 21 आहेत, चाइल्ड फ्रेंडली मध्ये 85 आहेत, वॉटर सफिशियंट मध्ये 21 आहेत, क्लीन अँड ग्रीन मध्ये 33 आहेत, पंचायत विथ गुड सन सफिशियंट मध्ये 174 आहेत, सोशल सिक्युअर मध्ये पंचायत मध्ये 63 आहेत, पंचायत विथ गुड गव्हर्नमेंट 64 आहेत, आणि वुमेन फ्रेंडली पंचायत 45. म्हणजे पहिले 577 इंडिकेटर होते, काही इंडिकेटर केंद्र सरकारनं पण कमी केलेत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कमी आकडा दिसतोय. पूर्वी हा आकडा वेगळा होता. आता आपल्याला ह्याच्यावर फोकस करायचा आहे. आपण ह्या 32 ह्याच्यावर जर क्लिक केला तर आपल्याला पॉवर्टी फ्रीचे सर्व इंडिकेटर दिसतील, आणि त्या कुठल्या इंडिकेटरनं ग्रामपंचायतीने काम करणं अपेक्षित, त्याचा डाटा पॉईंट काय असेल ते साधारणतः आपल्याला क्लिअर दिसतं. आणि हे बाकीचे पोर्टल आहेत, त्या पोर्टलवर आपण डायरेक्ट क्लिक केले की आपल्याला ह्या सर्व बाबी दिसतात. नेक्स्ट आहे मला, हे महाराष्ट्र शासन निर्णय 15 डिसेंबर 2023. तो पण सुद्धा आपण जे काम करतात पिढ्या आणि ग्रामपंचायत विकास आराखड्याचं, त्यांच्यासाठी पण हा खूप महत्वाचा जी आर असेल. कारण ह्या पिढ्या हा प्रवेशद्वार आहे सगळ्याच, प्रत्येक गोष्टीचं प्रवेशद्वार पिढ्या आहे. म्हणजे आपण महाराष्ट्र मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे गेट ऑफ इंडिया आहे, तसं भारताचं ते प्रवेशद्वार आहे, तसं पिढ्या आहे मुख्य द्वार आहे प्रत्येक गोष्टीचा इथून पुढे. त्याचं आपण काय बघूया कसं द्वार आहे ते. नेक्स्ट घ्या, हे 15 विभाग ह्याच्यात आहेत. राज्य सरकार, केंद्र सरकार, सॉरी केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर हे 15 विभाग ह्यात काम करतायत. नेक्स्ट, आणि हे महत्वाचं आहे सर्वात, हे 8 पॉइंट्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. 2022-23च्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे रजिस्टर ऑथेंटिक आहेत प्रत्येक डिपार्टमेंटची, तलाठी असू दे, ग्रामसेवक असू दे, म्हणजे कृषी सहाय्यक असू दे, आरोग्य असू दे, पशुसंवर्धन असू दे, त्यांच्याकडे जे शासनाने दिलेले रजिस्टर मेंटेन करतात त्या रजिस्टरच्या आधारे केलेला हा निर्देशांक आहे. या ठिकाणी निर्देशक म्हणून काम करणार आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला आता तुम्ही जो मग डीपीडीपी आराखड्या संदर्भात बोलताय, तर हा विकासाच्या कमकुवत बाबी व बलस्थान निश्चित होणार आहेत पिढ्याच्या माध्यमातून. त्याचा उपयोग बीपीडीपी साठी करता येईल. आता तो कसा करता येईल मी तुम्हाला ज्या वेळेला मी तुम्हाला एक प्रत्यक्षात दाखवीन पुढच्या सेक्टर मध्ये, म्हणजे हे झाल्यानंतर ते तुम्हाला लगेच सांगेल कसं हे आराखडे तयार होणार आहेत ग्रामपंचायत विकास, ते पण सांगेल. सर्वात महत्वाचं म्हणजे चौथं वैशिष्ट्य आहे ते खूप महत्वाचं आहे. पंचायत विकास निर्देशांच्या माध्यमातून निर्माण होणार माहिती सगळं जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर नियोजन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे ज्यावेळेला हा डॅशबोर्ड एखाद्या राज्य सरकारला एखादी योजना करायची, केंद्र सरकारला एखादी योजना करायची ग्रामीण भागासाठी, तर तो काय बघणार डिपार्टमेंट, एखादी गोष्ट आहे आमच्या ह्या ठिकाणी आम्हाला एक योजना आणायची आहे, गावातील जेवढी सार्वजनिक इमारती आहेत त्या प्रत्येक इमारतीत जे स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी दिव्यांगासाठी स्वच्छतागृह बघायचं आहे. तर ज्या वेळेला केंद्र सरकार ह्याची माहिती मागवेल किंवा त्यांना कलेक्ट करत बसणार नाही, त्यांना डायरेक्ट पीडीएफ माहिती मिळणार किती ठिकाणी शौचालय नाही, तर किती तरतूद करावी लागेल, त्याप्रमाणे नियोजन करणार. आता आपल्याला सर्वांना लाडकी बहीण योजना असेल किंवा येणाऱ्या विविध योजना असतात, ह्या साधारणतः डाट्यावर केल्या जातात आणि त्या फेल होऊ नये म्हणून हा पीडीए ग्रामीण भागासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे 3.4 हे खूप महत्वासाठी असणार आहे. डीपीटीची जी मीटिंग आहे, डीपीटीची मीटिंग मध्ये ठरलं की आपल्या जिल्ह्यातील सर्व दहनभूमी, तपनभूमीला सोयी सुविधा कराव्यात. कुठून घ्यावा माहिती, गोळा करायची गरज नाही. ह्या ठिकाणी पीडीए लगेच त्यांना दाखवणार की आपल्या जिल्ह्यात किती गाव आहेत, 1300 गाव आहेत, त्यापैकी किती ठिकाणी सुविधा नाहीत, 700 ठिकाणी सुविधा नाहीत. तर 700 गुणिले 1 to 1 याप्रमाणे नियोजन केलं जातं. तेव्हा हा पीडीएचा डाटा खूप जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर नियोजन वापरण्यात येणार आहे. नेक्स्ट घ्या, त्यानंतर याचं गुणांकन होणार आहे. जसं 10वीचं मार्कलिस्ट असतं, 12वीचं मार्कलिस्ट असतं, 35% खाली गेला की मुलगा फेल होतो, तसं आमच्याकडे 40% हा फेलचा या पीडीआय मध्ये, 41 ते 60 हा आमचा आकांक्षी असेल, 71 ते 75 सॉरी प्रदर्शन करता असेल, 76 ते 90 हा अग्रणी असेल, 90च्या वर गुणांकन प्राप्त करणारा प्राप्त करता असेल. म्हणजे यामध्ये कसं आहे 0 ते 40 हा डी ग्रेड असेल, बी ग्रेड असेल, 41 ते 60 सी ग्रेड असेल, 61 ते 75 बी ग्रेड असेल, 76 ते 90 ए ग्रेड असेल, 90च्या वर जो असेल तो ए प्लस असेल. म्हणजे ग्रामपंचायतीचं गुणांकन होणार, परत त्यानंतर थेमॅटिक गुणांकन होणार, त्याबरोबर ग्रामपंचायतीत जसं गुणांकन होईल तसं त्या तालुक्यात होणार. तालुक्यात सर्व तालुके जर असतील 10-12 तालुके, 10-12 तालुक्याच्या माध्यमातून जिल्ह्यात होणार.
आणि महाराष्ट्रातील जे 34 जिल्हे आहेत ते 34 जिल्ह्याचं जिल्हा गुणांकनाच्या आधारे राज्याचं गुणांकन होणार आहे. त्यामुळे खूप 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 म्हणजे महत्वाचा विषय असेल. राज्याचे गुणांकन ज्या वेळेला कमी असेल त्यावेळेला राज्य सरकार ग्रामीणकडे बघत असेल, योजना मागेल किंवा तयार करेल किंवा नियोजन करेल की आपल्याला गुणांकन वाढलं पाहिजे. जो 61 ते 75 असेल किंवा 41 ते 60 असेल त्याची भूमिका असेल येणाऱ्या काळात 2030 पर्यंत की आपण 90च्या वर गेलो पाहिजे. मग कसं जायचं तर त्यात आपल्याला आराखडे महत्वाची भूमिका येणार आहे. आता हे दिशादर्शक म्हणून काम करणार आहे. बेसलाईन सर्वे म्हणून वापरला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जो दरवर्षी 21-22 पासून दिला जात आहे. म्हणजे 23 साली पहिला कार्यक्रम झाला 21-22 त्याच्यावर. आता परवा सुद्धा गेल्या महिन्यात कार्यक्रम झाला 22-23 त्याच्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्राला 6 पुरस्कार भेटले यामध्ये. महाराष्ट्र देशात 2 नंबरला आले. तसं हे जी पीडीआयची माहिती आहे उदाहरणार्थ म्हणजे आपण गेल्या वर्षी पीडीआय भरला जवळपास 638 डाटा पॉईंट होते. त्यातील 203 डाटा पॉईंट नॅशनल पंचायत अवॉर्डसाठी रिपोर्ट झाले होते. त्यामुळे आणि फक्त ग्रामपंचायतीला 9 माहिती फक्त भरायला परवानगी होती. 8 ते 9 डाटा पॉईंट म्हणजे एवढा महत्वाचा विषय होता पीडीआयचा. तर ग्रामपंचायतीने चांगला डाटा भरला, परफेक्ट आणि योग्य आणि खरा डाटा भरला, दर्जेदार डाटा भरला तर या ठिकाणी ग्रामपंचायतीला त्याचा फायदा होतो. त्या उपयोग उदाहरणार्थ मान्याचीवाडी ग्रामपंचायत आपल्या सर्वांना माहिती आहे, छोटीशी ग्रामपंचायत आहे सातारा जिल्ह्याची, 420 लोकसंख्या आहे. त्यांनी पीडीआयच्या त्या सरपंच आणि पीडीआयच्या डाटाचा खूप छान अभ्यास केला, प्रत्येक डाटा पॉईंटवर काम केलं. आज त्यांना देशातील 1 नंबरचा पुरस्कार आज मिळाला. जवळपास 1.5 कोटीचा पुरस्कार पीडीआयच्या माध्यमातून मिळाला. त्यामुळे पीडीआय खूप मोठं प्रवेशद्वार आहे. पुरस्कार असू दे, बेसलाईन सर्व्हे असू दे, नियोजन असू दे, मार्किंग असू दे, दिशादर्शक म्हणून हे काम करणार. नेक्स्ट क्या नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे समिती आहे त्या अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे. केंद्र सरकारनं आदेश दिले परंतु खाली कसं झालं तर तो मग जी आर 15 डिसेंबरचा राज्य स्तरावर समिती आहे ती मुख्य सचिवांचे आदेश ठिकाणी. आता मुख्य सचिवांची या ठिकाणी खूप मोठी भूमिका आहे. आता ते परवा गेल्या महिन्यात नीती आयोगाच्या बैठकीला गेले ते पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली. त्या ठिकाणी त्यांना सांगितलं गेले ग्रामीण विकासाचं नियोजन हे पीडीआयच्या अंडर करणार. त्या महाराष्ट्रात आल्या आणि त्या मॅडमने लगेच आपल्या ग्राम विकास विभागाला बोलवून घेतले. व्हॉट इज अ पीडीआय. त्या ठिकाणी 5-10 स्लाइड तिने बघितल्या पीडीआयचं काय होणार आहे काय होणार आहे. तर त्याप्रमाणे म्हणजे मुख्य सचिवांना सुद्धा पीडीआय बद्दल खूप आकर्षण आहे. या ठिकाणी तालुका स्तरावर 2 समिती आहेत, जिल्हा स्तरावर 2 समिती आहेत, बीडीओ अध्यक्ष आहेत, प्रमाणीकरण समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि ग्रामसेवक. यात सर्वात महत्वाचे ग्रामपंचायत स्तरावर जे प्रमाणीकरण करायचं आहे ते प्रमाणीकरण जर व्यवस्थित झालं तर पुढचं प्रमाणीकरण व्यवस्थित होतं. नेक्स्ट काय हे साधारणतः प्रत्येक समितीचं कार्य आहे. जिल्हा उपविभाग स्तरावर काय काम करायचं सहनियंत्रण समितीनं. सहनियंत्रण समिती इकडे प्रांताध्यक्ष आहेत तालुक्याला, इकडे जिल्ह्याला जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. आपल्याला हे साधारणतः जी आर मध्ये सुद्धा पाहायला मिळतं. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट घ्या संकलन समितीचं काय काम आहे, ग्रामपंचायतीचं क्षमता बांधणी, काही सूचना आहेत वेबसाईट संदर्भात त्या. ई ग्राम स्वराजचा लॉग इन आयडी तालुका जिल्हा राज्यासाठी वापरायचा आहे, ग्रामपंचायतीसाठी वापरायचा आहे. नेक्स्ट घ्या. या ठिकाणी क्षमता बांधणी यशदामार्फत आहे. या ठिकाणी ग्रामसेवकांना देखील गेल्या वर्षी 5,000 ग्रामसेवकांना ट्रेनिंग दिलं, ह्या वर्षी परत आणि 5,000 ग्रामसेवकांना ट्रेनिंगचं नियोजन चाललंय. त्या ठिकाणी मॉड्यूल विकसित करण्यात येते यशदामार्फत. नेक्स्ट घ्या. हे जे राज्य जिल्हा तालुका स्तरावर काय विविध भागाची भूमिका काय या संदर्भात माहिती बिंदू म्हणजे याला डाटा पॉइंट म्हणतात. तो महत्वाचा विषय आहे. डाटा पॉइंट खूप महत्वाचा असतो. नेक्स्ट घ्या. मेन बेसिक ग्रामपंचायत आहे. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट नेक्स्ट घ्या मॅडम. हे ग्रामसेवकांची काय भूमिका आहे, तालुका स्तरीय अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे, जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे किंवा त्यांचं काम काय आहे. नेक्स्ट घ्या. हे राज्य दर्जा अधिकाऱ्यांची समिती आहे त्यांची काय भूमिका आहे. नेक्स्ट. या ठिकाणी पंचायत विकास निर्देशांच्या बाबतीत सविस्तर मार्गसूचना उपरोक्त प्रमाण देण्यात आलेले आहेत. तसेच 20 स्तरावर विविध समित्यांची रचना कार्यान्वयन निश्चित करून पीडीआय हा ग्रामपंचायती सर्व विभागासाठी व सर्वस्तरीय विकास कामासाठी महत्वपूर्ण केंद्रबिंदू असून त्यासाठी पंचायत विकास निर्देशांची यशस्वी अंमलबजावणी संपूर्ण राज्यात व्हावी. म्हणजे आता उदाहरणार्थ मगाशी जे प्लॅन बोललो जे तलाट्यांच्याकडे जो विषय आहे सामाजिक आर्थिक सहाय्य योजना नॅशनल सिक्युरिटी जे आहे संरक्षित योजना आहे, तर सामाजिक सहाय्य योजना आहे, तर त्या सहाय्य योजनेमध्ये तिने जर आकडा दिला असेल आमच्या गावामध्ये बाबा 100 लाभार्थी आहेत त्यापैकी 18 लाभार्थ्यांना लाभ मिळालाय, बाकीचे मिळालेले नाही, तर ते 18 म्हणजे वरचे जे 82 आहेत त्या 82 साठी तरतूद होणार. त्यामुळे सर्व विभागांची भूमिका खूप महत्वाची. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट.
हा या ठिकाणी आता काही डाटा पॉईंट्स आहेत, गेल्या वर्षी होते 22-23 साठी. प्रत्येक विभागाने किती किती डाटा पॉईंट भरून यायचे. कृषी विभागाने 26 पॉईंट द्यायचे, पशुसंवर्धन 26 पॉईंट. असे प्रत्येक डिपार्टमेंटचे. तर आरोग्य विभागाचे 77 होते, शिक्षण विभागाचे कॉलेजचे 5 होते, शिक्षण विभागाचे मुख्याध्यापकांचे 14 होते. नेक्स्ट घ्या. हे परत जवळपास 23 डीसीएफ होते. डीसीएफ म्हणजे डाटा कलेक्शन फॉर्मॅट म्हणतो त्याला, डाटा संकलन फॉर्म. डीसीएफ हा शब्द जरा थोडा सगळ्यांना लक्षात ठेवा. आणि डाटा पॉईंट संख्या गेल्या वर्षी जवळपास 638 होती. त्यातील ग्रामविकास विभागाकडे जवळपास 500-500 डाटा पॉईंट्स होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप चांगलं कलेक्शन हे झालं, तर नियोजन झालं तर 204 डाटा पॉईंट फक्त होय नाही लिहायचे होते. आणि म्हणजे असं शॉर्टकट काम केलं स्मार्ट पद्धतीने ग्रामपंचायतीनं तर चांगलं होतं. यात सरपंचाची भूमिका खूप महत्वाची होती, कारण सरपंच अध्यक्ष होते. एखाद्या सरपंचाने ह्या डाटा पॉईंट मधून काय करणार आहे हे जर माहित असेल तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं असतं. तेच त्याला गेले की बऱ्याच आता आम्ही ट्रेनिंगला जातो, सरपंचाने विचारतो पीडीआय म्हणजे काय, तर पीडीआय शब्द त्याला माहित नाही. आता याचं नाव यंदा पीआय झालं, परंतु पीडीआय म्हणजे काय, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय, हा शब्द तिने ऐकलेला नव्हता. आम्ही त्यांना विचारलं कधी कलेक्शन केलं फॉर्मेट, हा काहीतरी चाललं होतं, आम्हाला काय माहित नाही. म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेनं हा डाटा मंजूर केलाय त्याच ग्रामपंचायतीला अजून माहित नाही. कायदेशीर सर्व हे प्रोसेस पूर्ण झालेले ऑनलाईन, असं म्हणता येणार नाही ग्रामपंचायतीला की आम्हाला माहितच नाही. आणि ऑलरेडी त्याचे प्रोसिडिंग पण झाले. नेक्स्ट काय. हे आता एक दिसत ते का बघा, थोडं दुसरं दिसत असेल मला वाटते. हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त मार्क पडलेली ग्रामपंचायत आहे, 80.36 जवळगाव, हिमायतनगर तालुका, नांदेड जिल्ह्यातील. आता आपल्याला स्कोर बोर्ड दिसते, मार्क लिस्ट सारखा आहे. आता ह्या स्कोर बोर्डची रचना गेल्या 4 दिवसात बदलली. फक्त या ठिकाणी पॉप्युलेशन, पंचायत पीडीआय स्कोर आणि बेस्ट पंचायत एवढे 3च पहिले दिसत आहेत. म्हणजे निळा, फेट निळा, डार्क निळा आणि हिरवा, हे 3च दिसत आहेत साधारणतः. आणि ग्रामपंचायतीची मार्क्स फक्त दिसत आहेत, 93.75 एवढंच आता आपल्या प्रत्येक लॉग इन मध्ये दिसते. आता आपण थोडंसं ह्याचा पण अभ्यास करूया. या ठिकाणी पीडीआय स्कोर ब्लॉकचा दिसतोय, डिस्ट्रिक्टचा दिसतोय आणि स्टेटचा दिसतोय. आपल्याला आता 58% स्टेटला मार्क आहे. त्यानंतर ह्या ग्रामपंचायतीचं थीम वाईज या ठिकाणी मार्किंग आहे. आता हेल्दी विलेज मध्ये ह्यांना सगळ्यात जास्त मार्क पडले, 93.75 A+ झालेले आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण दिसते ते ग्रेडेशन झाले बघा, पहिल्यांदा थीम, नंतर ग्रेड, नंबर ऑफ पॉझिटिव्ह इंडिकेटर, निगेटिव्ह इंडिकेटर, थेमॅटिक पंचायत स्कोर, त्यात म्हणजे ब्लॉकचा काय स्कोर आहे, डिस्ट्रिक्टचा काय स्कोर आहे आणि स्टेटचा काय स्कोर आहे. आणि हेल्दी पंचायत मध्ये त्यांना 93 आहेत, पॉवर्टी फ्री मध्ये 85 आहेत. मग पॉवर्टी फ्री मध्ये यांचं टार्गेट काय असणार भविष्यात, 90च्या वर जाणं. चाइल्ड फ्रेंडली मध्ये किती असणार, 82.36. वुमेन फ्रेंडली मध्ये किती असणार, 81.24. वॉटर सफिशियंट मध्ये 81.01. सोशल सिक्युर मध्ये 79.80. परत विलेज विथ गुड गव्हर्नन्सला 78% मार्क आहे. आणि क्लीन अँड ग्रीनला 72 आहे, सेल्फ सफिशियंटला 70 आहे. म्हणजे येणार का, जीपीडीपी ज्या वेळेला 25-26 हे करतील त्यावेळेला ह्या ग्रामपंचायतीची भूमिका असली पाहिजे की खालच्या ज्या 3 थीम आहेत, 6, 5 आणि 8, या 3 थीमचे जे इंडिकेटर आहेत, ज्या माध्यमातून ते इंडिकेटर पूर्ण करतील, म्हणजे टार्गेट पूर्ण आराखड्याला घेतील, समावेश करतील, त्यावेळेला हे मार्क त्यांचे वाढणार आहेत. आणि ह्या वर्षी जे इंडिकेटर होते त्या इंडिकेटरच्या मध्ये त्यांनी काम केलं पाहिजे, कमी आहे त्या ठिकाणी कमी. उदाहरणार्थ आपण पुढे बघूया, नेक्स्ट लेवल. आता हे आपण बघूया इंडिकेटर दिसतात बघा आपल्या साधारणतः. बेसलाईन सर्वे का पंचायत डेव्हलपमेंट 25-26 कसा असला पाहिजे बेस्ट ऑन पीडीआय. आता एक आपण पॉवर्टी फ्रीचं एक उदाहरण घेऊया. पर्सेंटेज ऑफ कल्टिवेटेड एरिया, टोटल कल्टिवेटेड एरिया म्हणजे ती, आणि टोटल ग्रामपंचायत एरिया म्हणजे त्या गावात एरिया किती आहे, त्यातील तिने क्षेत्र म्हणजे पिकाऊ क्षेत्र किती आहे, बारमाही पीक घेणारं क्षेत्र किती आहे, ते पर्सेंटेज त्या ठिकाणी मिळतं. आणि ते मार्क्स दिले जातात. समजा एखाद्या गावचं क्षेत्र एरिया, ग्रामपंचायत क्षेत्र 500 एक्स्ट्रा आहे आणि त्या गावामध्ये कल्टिवेटेड एरिया 250 आहे, तर उर्वरित जे क्षेत्र आहे म्हणजे पिकाला येण्यासाठी, ते पीक त्यातून घेण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ मग सांगितल्याप्रमाणे जलसंवर्धन ते नियोजन असलं पाहिजे ग्रामपंचायतीचं. हे करायसाठी ग्रामपंचायत काय घेतलं पाहिजे, तर त्या ऍक्टिव्हिटी घेतली पाहिजे की ग्रामपंचायत क्षेत्रातील कोरडवाहू असणार क्षेत्र बारमाही पीक घेण्यासाठी जलयुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे, असा त्यांनी त्या ठिकाणी उपक्रम घेतला पाहिजे, जो आपल्याला पाणी ह्या 30% घेता येतो. अशी साधारणतः उदाहरणं पण भरपूर या ठिकाणी दिलेत. आता या गावामध्ये अंगणवाड्या किती आहेत, त्यापैकी पाणी पुरवठा किती केला जातो. समजा 10 अंगणवाड्या आहेत तर 5च अंगणवाड्याला पाणी पुरवठा आहे, तर ते या ठिकाणी 5 अंगणवाड्याला पाणी घेणं, पाणी पुरवठा करणं, हे या तुमच्या आराखड्यामध्ये समावेश असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर पीडीआयचा डाटा आपण जर त्या ग्रामपंचायतीकडे अवेलेबल असेल आणि जर नियोजन केलं त्याने, तर आपल्याला खूप छान पद्धतीनं
हा नियोजन करता येतं. आणि मला वाटते उदाहरणार्थ शाळेचं पाण्याचं शुद्ध पाणी देणे किंवा आपल्या गावामधील काय म्हणते डिनॉमिनेटर काय आहे, नंबर ऑफ प्रायमरी स्कूल इन जीपी 5 शाळा आहेत, त्यातील स्वच्छतागृह असणाऱ्या म्हणजे मुलांसाठी मुली स्वतंत्र तिथे 3 शाळा आहेत, तर 2 शाळेमध्ये काम घेणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आपण थीम बघतोय, इंडिकेटर मध्ये निर्देशांक आणि डाटा पॉईंट मध्ये माहिती बिंदू आहे. आता डाटा पॉईंट मध्ये आपल्याला न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर हे 2 शब्द दिसत आहेत. न्युमरेटर म्हणजे आपल्याला अंश म्हणतो, डिनॉमिनेटर हा भाजक. आपल्याला जर एका ठिकाणी निगेटिव्ह जर असेल काय म्हणायचे इंडिकेटर, तर त्या ठिकाणी आपल्याला न्युमरेटर हा जास्त असणार आणि डिनॉमिनेटर कमी असणार. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पॉईंट असेल त्या ठिकाणी न्युमरेटर हा कमी असणार, डिनॉमिनेटर हा उद्देशात जास्त असणार. त्याप्रमाणे ह्या साधारणतः ह्या पिढ्याचं कॅल्क्युलेशन केलं जाते. नेक्स्ट काय मॅडम. आता पर्सेंटेज ऑफ टॉयलेट सेपरेट टू मेन वुमन. आता इथे नंबर ऑफ मार्केट ग्रामपंचायतमध्ये किती आहेत, म्हणजे मार्केटच्या जागा किती आहेत, सर्व 4 आहेत. त्यातील पुरुषांसाठी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आहे का, तर नाही. जर नसेल तर त्या ठिकाणी त्यांना ते बांधावं लागणार. त्या ठिकाणी दिव्यांग संदर्भातले बघा, आता 8 नंबर पॉईंटला मला वाटतं दिव्यांग आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सार्वजनिक शौचालय असतात, ग्रामपंचायतीच्या संस्थेचे शौचालय असतात, शाळेमध्ये असतात, पण दिव्यांगासाठी सोय नाही. तर या ठिकाणी हा इंडिकेटरला जर मार्क्स कमी पडले असतील तर ते ग्रामपंचायतीचे टार्गेट असेल येणाऱ्या काळात जीपीडीपी आराखड्यामध्ये हे काम घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांना विनंती राहील की आपण या ठिकाणी बघून घ्यावं. यानंतर आपण ज्या ग्रामपंचायत संबंधित असाल त्या ग्रामपंचायतीचा डेटा घ्या तुम्ही मागून रॉ मटेरियल, आणि त्या पद्धतीने जर बघितलं आपल्याला सर्व दिसेल. या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हाऊस होल्ड किती आहेत, त्यातील ड्रेनेज ग्रे वॉटर ड्रेनेज लाईन किती आहेत जोडले ग्रामपंचायतीला, तर हे सुद्धा काम या ठिकाणी करता येते. पाईप कनेक्शन, उद्या गावामध्ये एकूण कुटुंब संख्या किती, पाणी पुरवठा किती कुटुंबाला केला, तर हे सुद्धा आपल्याला आराखड्यामध्ये हे काम घेता येईल. त्यामुळे पिढ्या हे विकासाचं मुख्य द्वार आहे लक्षात घ्या. त्यामुळे आपण प्रत्येकाने ह्या विषया संदर्भात हे घ्यावं. नेक्स्ट घ्या मॅडम. मला वाटतं आपण शंका समाधान पण एक 10 मिनिटं ठेवायचं. हे साधारणतः असंच आहे की पीपीटी आपण त्या सगळ्या सिस्टीमला शेअर करा. नेक्स्ट आहे मॅडम. भरपूर आहे ते, म्हणजे आपण साधारणतः बरेच बघितले तर माझ्याकडे ऍक्टिव्हिटी जवळपास 240 आपण कव्हर केल्यात 419 इंडिकेटर मध्ये, ज्या ग्रामपंचायतीला चांगल्या पद्धतीने लागू पडतात. हे सुद्धा आपण ऍक्टिव्हिटी जे आहेत ते आपण देऊ शकतो ग्रामपंचायतीला. एखादी गोष्ट काम करायची असेल तर खूप छान आहे. या ठिकाणी मिशन थांबा मागं सर. तर जवळ 85 इंडिकेटर घेतलेत. अजून आपल्याकडे भरपूर इंडिकेटर आहेत, कोणाला हवे असल्यास आपण देऊ शकतो. आता एक शेवटचे एक घेऊया, नंबर ऑफ अंगणवाडी किती, नंबर ऑफ अंगणवाडीमध्ये वेटिंग किती आहे, वेईंग मशीन किती आहे. तर समजा 10 अंगणवाडी आहेत, तीन तीन ठिकाणी असेल तर 7 ठिकाणी आपल्याला घेतलं पाहिजे. आता हे सर्व मगाशी आपण बघितलं, पिढे बघितलं, तर हे पिढेचं चांगलं काम असेल तर आपल्याला आराखडी चांगली करता येईल. आराखड्याच्या माध्यमातून अचिव्हमेंट चांगला केला तर पुढच्या वर्षी आपण पिढे चांगल्या पद्धतीने भरू शकतो. ते इच्छिता येणाऱ्या काळात आपण आजपर्यंत ते चालवणार. तर आता नेक्स्ट आपण बघूया ह्याचा फायदा काय. नेक्स्ट घ्या मॅडम. हे ग्रामपंचायतीला नेक्स्ट, हा ग्रामपंचायतीला हे पुरस्कार आहेत कॅटेगरी ऑफ नॅशनल पॉलिसी. त्यावर माग घ्या मॅडम. ते दीनदयाळ उपाध्याय म्हणून 1 करोडचा पुरस्कार आहे, सेकंडचा 75 लाखाचा आहे, थर्डचा 50 लाखाचा आहे. तर त्यामध्ये गेल्या वर्षी आपल्या जिल्ह्या राज्यातील 3 ग्रामपंचायतीला मिळाला होता. पोलीस तालुक्यातील कुंडल खंडोबाच्या वेळेला 1 कोटीचा पुरस्कार मिळाला होता आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाहाबादला 50 पुरस्कार मिळाला. आता नानाजी देशमुख सर्वोत्तम सतत विकास पुरस्कार हे 1.5 कोटीचा पुरस्कार ह्या वर्षी आपल्या इथं मानेजवाडीला मिळाला. त्या ठिकाणी ब्लॉक पंचायत म्हणते ते जवळपास 1.5 कोटीचा पुरस्कार जो थर्ड प्राइज आहे ते आपल्या इथे गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा तालुक्याला मिळाला. त्या पण तहसीलचं काम चांगलं होतं. त्यानंतर एक खाली स्पेशल कॅटेगरी ग्राम ऊर्जा विशेष पुरस्कार, फर्स्ट प्राइज 1 करोड आहे, ते सुद्धा मानेजवाडीला मिळाले. 2 पुरस्कार मानेजवाडीला राष्ट्रपती जास्ती मिळाले. नेक्स्ट घ्या. त्या ठिकाणी कार्बन न्यूट्रल म्हणून आहे, ते भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत आहे, त्यांना मिळाला. पंचायत क्षमता सर्वोत्तम पुरस्कार आहे तो थर्ड प्राइज तो आपल्या यशदाला याच्यात मिळाला. आणि असे प्रमाणे जवळपास 46 करोडचे एका दिवशी पुरस्कार माननीय राष्ट्रपती महोदय त्या मॅडमच्या हस्ते वितरित केला जातो. आणि यावर्षी जवळपास सगळेचे सगळे पुरस्कार 45 पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले गेले. त्यामुळे खूप चांगली संधी ह्या निमित्तानं ग्रामपंचायतीने या ठिकाणी जर सांगड घातली. या ठिकाणी आपल्याला 3 पार्ट आहेत. या ठिकाणी आपल्याला बघितलं साधारण पिढे लक्षात आलं असेल, आपल्या पिढ्याचे गुणांकन लक्षात आले, थीम सिलेक्ट करायचे आले. त्याचंच काम आपल्याला ग्राम स्वराज्यावर करायचं आहे. आता ही जी ग्रामपंचायत जवळगाव होती त्यांनी जर हे खालचे 3 थीम सिलेक्ट करून त्यावरच्या इंडिकेटरवर न्याय द्यायचा. साधारणतः
एकूण ज्या थीमवर कमी मार्क्स असतील किंवा जे थीम सिलेक्ट केले असतील त्यातील जवळपास 25% उपक्रम जे आहेत ड्रॉपडाऊन मध्ये ते ग्रामपंचायतीने कंपल्सरी घेणे गरजेचं आहे. आता काय होते, साधारणतः आराखडा अपलोड करायचा चालू आहे, ज्या थीमच्या सिलेक्ट केला असेल क्लीन अँड ग्रीनचा, आणि ह्या ड्रॉपडाऊन मधले इंडिकेटर जर आपण बघितले तर खूप छान केले केंद्र सरकारने, प्रत्येक थीमचे केले. आता ती प्रोसेस बघून राहिली ना, बिल तयार करणे वगैरे. हॅलो, माईक कुणाचा चालू आहे? तुम्ही कृपया आपला माईक जरा बंद करा. मी करते. माझ्या ड्रॉपडाऊनच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत खूप चांगल्या आहेत ई ग्राम स्वराज्यवरच्या, परंतु प्रत्यक्ष ग्रामपंचायत अशी करते की समजा त्यांना कंपल्सरी एका थीम मध्ये 32 ड्रॉपडाऊन ऍक्टिव्हिटी आहेत, त्यापैकी कंपल्सरी 16 घ्यायचे आहेत, तर त्या ठिकाणी 16ला ते शून्य हे करतात, म्हणजे 16 घेतात ऍक्टिव्हिटी शासनाच्या नियमाप्रमाणे, पण तरतूद करताना 1 रुपया किंवा 0 करतात. हे खूप चुकीचं आहे. आपण जर ग्रामपंचायतीचे गेल्या 4-5 वर्षाचे ऑनलाईन आराखडे जर बघितले ई ग्राम स्वराजवर डॅशबोर्डवर जाऊन, तर आपल्याला सर्वांना बघता येतात. आपल्याला मला खूप बोलायला पण दुर्दैव वाटते की आम्ही एवढं लोकांना, मास्टर ट्रेनरना किंवा मास्टर ट्रेनर आमचे एवढे जीव तोडून सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन सांगत असतात. जिल्ह्यामध्ये एक्सटेन्शन ऑफिसरचे किंवा सुपरवायझरचे खूप चांगले ट्रेनिंग होतात, पण एक्सटेन्शन ऑफिसर सुपरवायझर ज्या वेळेला गन स्तरावर ट्रेनिंग घ्यायला जातात त्यावेळेला खूप म्हणजे बघताना किंवा मला ऐकताना पण खूप वाईट वाटतं की काही गोष्टी सांगत नाहीत. नुसते येतात लोक, आधी यायला लोक 12-1 वाजता जातात, परत जायला 2-3 वाजतात. जो वन डे पार्ट असतो तो खूप, आज जर ह्या प्रत्येक सिस्टीमचा विचार केला तर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या किंवा गणस्तरावर ट्रेनिंग असते, तालुका तर शासन प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करते, एवढे दर्जेदार पैसे खर्च करते की त्याचा खाली आउटपुट म्हणावा असा येत नाही. ग्रामपंचायतीच्या यंत्रणेला फक्त गटर्स आणि रस्त्यावर जास्त इंटरेस्ट आहे, त्यांना काही घेणे देणे नाही. गावाचा शाश्वत विकास कोण ऐकून घ्यायला तयार नाही. ही सगळी खरंच एक शरमेची बाब आहे आपल्यासाठी. सगळेजण ग्रामविकास विभागात काम करतायत पण त्याप्रमाणे काम होत नाही खाली. आपण वेबसाईटवर जाऊन कुठल्याही ई ग्राम स्वराज्य जर आपण बघितला डाटा तर आपल्याला सुद्धा वाईट वाटेल, एवढं लक्षात ठेवा. आता ह्यात काही सरपंच असतील तर सरपंचांना थोडं वाईट वाटून घेऊ नका, परंतु आपण चेक करा, आपण गावाच्या गरजेनुसार प्राधान्यक्रमानुसार आराखडा केला आहे का, तर आपण या ठिकाणी करावा असं आव्हान पण आहे माझं. म्हणजे माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की महाराष्ट्रातील सर्व आराखडे दर्जेदार डाटा बघून, मिशन अंत्योदयचा रेकॉर्ड बघून, ग्राम मानचित्राचं आधारे आपण चांगल्या पद्धतीनं करू शकता मला वाटतं. नेक्स्ट काय मॅडम? हा, हे लास्ट माझं हे आहे. आपल्याला मला वाटतं बराच जेवढं मला वेळ दिला त्याप्रमाणे मी जवळपास वेळ कव्हर केलाय, पण साधारणतः जेवढं शॉर्ट मध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त सांगायचा मी प्रयत्न केलाय. आणि काही कोणाला माहिती पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. माझा नंबर आहे स्क्रीनवर, म्हणजे मी शेअर केलेलाच आहे आपल्यासाठी. तर आपल्याला काही शंका असल्या तर बोला, कारण खूप शंका आहेत. कारण पीडीआय संदर्भात अजून ग्रामपंचायतीला माहित नाही की लॉग इन मधून त्यांच्या मॅडम मॅडम मी मध्येच थांबवते. ते मागचं जर दाखवलं परत तर बरं होईल, कारण त्याच्यावर सरांचा नंबर, वेबसाईट वगैरे ते सगळं आहे. प्लीज. ही सरांची सगळी पीपीटी मी शेअर करणार आहे ग्रुपवरती, त्यामुळे आपल्याकडे संपूर्ण माहिती आणि नंबर वगैरे राहील. आता आपले जर काही प्रश्न असतील तर आपण कृपया सरांना विचारावेत. सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. म्हणजे खरं तर जीपीडीपी हा माझ्यासाठी पण नवीन विषय आहे आणि इतके छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. परंतु आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आता सरांना विचारले तर ते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देऊ शकतील. सर मी 1 मिनिट घेतो मॅडम. हो आता सर. यात 56 लोक आहेत, ह्यात 53 लोक आहेत. मला वाटते 53 पैकी 50 लोकांनी जरी त्यांच्या संबंधित ग्रामपंचायतीचे आराखडे जरी आता अपलोड करायचे चाललेत, अजून वेळ गेलेली नाही. 25 एकदा आराखडा अपलोड झाला ना परत त्यात आपल्याला काय करता येत नाही बदल वगैरे, त्यामुळे आपण जरा कृपया बघावा, खरंच नियोजन करावं. म्हणजे गरजेचं आहे, खरं काळाची गरज आहे. हॅलो, अपलोडची शेवटची तारीख काय असते? आता 26 आहे, साधारणतः 26 जानेवारी अपलोडची तारीख आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आता प्रेशर वर नाही, आजच्या आज अपलोड करून घ्या, आम्हाला काय माहित नाही, ते कसं पण भरतात. पण खूप वाईट वाटतं. ग्रामसभेमध्ये मंजूर झाल्यावर होईल ना 26 तारखेला, का झालं त्याच्या की अगोदर होऊ सगळ्यांना शकते? आराखडे 15 जानेवारीच्या 2 ग्रामसभा झाल्या, ग्रामसभा पण अशाच झाल्या. ग्रामसभेला पण माहित नसतं आपण कशाला आलोय, गोळा झालोय. करतात आराखडे, अपलोड करतात, आणि काय घेतले, काय आहे पीडीआय मध्ये, पीडीआयचा डाटा काय आहे, त्यामध्ये आपल्याला मार्क्स किती पडले, कुणालाही इंटरेस्ट नाही. आज 12वीचा मुलगा निकाल लागल्यानंतर सकाळ टेन्शन मध्ये असतो,
तसं आमच्या ग्रामपंचायतीला कोणाला टेन्शनच नाही. आमचा निकाल काय लागलाय, आम्ही कुठल्या स्टेजला आहोत, आम्ही डाटा चुकीचा भरल्यामुळं तालुक्याचा स्कोर चुकलाय, म्हणजे हे झालाय, बिघडलाय. तालुक्याचा स्कोर बिघडल्यामुळे जिल्ह्याचा स्कोर बिघडलाय. जिल्ह्यात कुणाचं लक्ष नाही, तालुक्यात कुठल्या सिस्टीमचं लक्ष नाही. अहो एवढा मोठा केंद्र सरकारचा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यावर सर्व 2030 पर्यंत कारभार होणार आहे. आज ग्रामपंचायतीच्या आमच्या यंत्रणेला 9 थीम माहित नाहीत. 9 थीम म्हणजे काय सांगावं लागतं. 17 गोल तर लय लांब राहिलं. 17 गोल ठीक आहे, 17 गोल जागतिक पातळीवर आहे, आपण समजून घेऊ. पण 9 थीम ज्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत काम करते, काही इथून पुढे 2-3 वर्षानंतर काही चालणार नाही. ज्या वेळेला पीडीआयचा डाटा बेसलाईन सर्व्हे ज्या वेळेला उपक्रमात कन्वर्ट होईल, त्यावेळेला कुणाच्याही यंत्रणेचं तो उपक्रम घेतल्याशिवाय, त्याला तरतूद केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हे ज्या वेळेला नियोजन होणार आहे का काही दिवसात आपल्याला सांगतो, त्यावेळेला ऑटोमॅटिक कळणार. जसं गेल्या वर्षी ग्राम स्वराज ज्याने थीम घेतल्या 2, तर ते कंपल्सरी त्यांना घ्यायला पाहिजे, उपक्रम घ्यायलाच पाहिजे. त्यात पण त्यांनी आयडिया काढली की 0-0 रुपये खतवून मोकळे झाले. किती यंत्रणा आपली सगळ्याची हे आहे, आणि त्याच्यावर लक्ष कोणाचंच नाही हो. म्हणजे काय त्या सरपंचांना घेणं देणं नाही की बाबा आमची ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरनं काय केलं, आपण आराखडा काय केला. आम्ही ऑनलाईन गेल्या त्यांच्या सह्या आहेत सगळ्या सरपंचांच्या आराखड्यावर. हे सुद्धा अवघड आहे. ज्या गाव सरपंच बघा, यंत्रणेला आपण दोष देण्यात अर्थ नाही, पण ज्या गाव माझं गाव सरपंच म्हणून मी निवडून आलोय, माझी बी जबाबदारी आहे ना गावाला काहीतरी देण्याची, असं आहे ना. काय कुणाला थोडं वाईट वाटलं तर दिलगिरी फक्त, बाकी काय नाही. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. कुलकर्णी सर, तुम्ही खूप छान पद्धतीने हे सगळं समजावून सांगितलं आणि ते समजलंय, बरचसं समजलं. सगळं समजेल एकाच बैठकीत एवढं सोपं हे नाही असं मला वाटतंय. तर अगदी बरोबर आहे. आपण जी तुमच्याकडून आम्हाला डेटा मिळेल, तो डेटा वाचून आमच्या डोक्यात काही प्रश्न निर्माण होतील निश्चित. लगेच काही प्रश्न त्यावर उपस्थित होतील असं काही नाही, कारण समजल्याशिवाय प्रश्न उपस्थित होणार नाही. परंतु बरोबर आहे. आम्ही सर्वजण एनजीओ सेक्टर मधले किंवा एनजीओ चे लोक आहोत. आम्ही बरोबर आहे. अनेक वेळा वेळोवेळी या ग्रामविकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी, आमच्या संस्थांना समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत सर. मग ते 100%. MREGS च्या माध्यमातून असतील किंवा GPTP माध्यमातून असतील. आपल्या बरोबर. ग्रामपंचायतकडे काही उपजीविकेच्या संबंधाने, महिलांची क्षमता बांधण्याच्या संबंधाने 10% निधी रिझर्व्ह ठेवलेला असतो. तर त्यावेळेस संस्थांनी जर महिलांना प्रशिक्षण दिलं तर तिथे तो खर्च करता येतो. परंतु आमचा असा अनुभव आहे की संस्थांना जाणीवपूर्वक या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येत आहे किंवा येतं, आणि संस्थांना या प्रक्रियेत समाविष्ट संस्थांनी होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात, असं माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. आणि आजही मी ग्रामविकासावर किंवा महिला उपजीविका, महिला सक्षमीकरणाचं काम आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये करतोय आम्ही. तर हा आमचा अनुभव आहे. तर मला एवढं विचारायचं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एनजीओना किंवा संस्थांना जाता यावं आणि हे आराखडे चांगल्या पद्धतीने करता यावेत, यासाठी प्रशासकीय लेवलवर आम्ही काय केलं पाहिजे किंवा कसं तिथे जाता येईल, यासाठी आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे. कारण तुम्ही व्यवस्थेमधले किंवा सिस्टीम मधली व्यक्ती असल्यामुळे तुम्हाला निश्चितच माहित असेल. याच्यासाठी असणारे काही GR, काही शासन परिपत्रक वगैरे काही असतील तर आम्हाला ते द्या. आणि प्लीज एनजीओच्या लोकांनी किंवा एनजीओना याच्यात कसं सहभागी होता येईल याविषयीचं मार्गदर्शन हवंय सर. धन्यवाद सर. साधारणतः तुमचा मुद्दा कळाला मला. बऱ्याच ठिकाणी असं झाले की पीडीआयचं ट्रेनिंग असू दे किंवा JPTPचं ट्रेनिंग असू दे, SDचं ट्रेनिंग असू दे, त्या ठिकाणी बऱ्याच पूर्वी मला माहिती आहे, पूर्वी सर्व NGOच होते साधारणतः JPTP ट्रेनिंग घ्यायला, किंवा NGOच्या जे आमचे ट्रेनर आहेत, आमच्या राणी पाटील मॅडम असतील कोल्हापूरच्या, किंवा बरेच लोक NGOचे आहेत की चांगल्या पद्धतीनं, म्हणजे नीता मगर मॅडम म्हणून आहेत आपल्या लातूरच्या, हे लोक खूप तळमळीने काम करतात. म्हणजे खाली काय काय ग्रामपंचायत स्वतः जाऊन काम करतात. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, तुम्ही हे जे विषय आहेत, म्हणजे काय म्हणतो, लिटरेट, जे ग्रामविकास विभागाचं लिटरेट झाल्यानंतर, साक्षरता झाल्यानंतर, जे ऑनलाईनचा असू दे किंवा टेक्नोफाई कार्यक्रम असू दे, आपण जर त्या ग्रामपंचायतीला अप्रोच झालो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीला अप्रोच झालो तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो. म्हणजे बरेच NGO आहेत. आता माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये अमोल जाधव म्हणून एक आमचे NGOचे अध्यक्ष आहेत, खूप छान, म्हणजे
आज त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं कागद किंवा कुठलंही नियोजन, कुठलीही पीपीटी न घेता प्रत्येक गोष्टीवर छान पद्धतीनं माहिती देतात आणि त्यांचं इम्प्रेसिव्ह होतं. म्हणजे लोक ऐकल्यानंतर त्यात खूप मोठ्या प्रमाणात खाली बदल होतात. म्हणजे एक अमोल जाधवनी जर आमच्या सुपरवायझर ट्रेनिंग घेतलं तर त्या सुपरवायझर खालच्या पद्धतीने इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतात की खूप चांगलं करतात. आता राहिला प्रश्न सिस्टीम संदर्भात. आता सिस्टीम मध्ये बदल करणे किंवा हे काय मी त्याच्यावर एवढं सांगण्यात का हे नाहीये, सक्षम अधिकारी नाहीये. आणि त्याच्यापेक्षा कसं आहे, हळूहळू म्हणतो आपण बदल होत गेला पाहिजे, पण तो जेवढ्या स्पीड न होतं तेवढा होत नाही. बरेच शासन निर्णय असे आहेत की ते एनजीओ मध्ये सुद्धा देखील त्यांना सहभाग करून घेतले गेलेला आहे. आता तुमचे जलजीवन मिशन असू दे किंवा अटल भूजल योजना असू दे, त्यांचे ज्या ट्रेनिंग्स आहेत त्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांना समावेश करून घेतलेला आहे. आता कसं आहे, एनजीओ ज्या वेळेला एखादं उभं करतात काम किंवा नियोजन करतात, त्या ठिकाणी जर त्या सिस्टीमला म्हणजे शिवा असू दे किंवा आपल्या डेप्युटी शिवना जर आपल्या संदर्भात काम कळालं किंवा ही लोक चांगल्या पद्धतीने आराखडे खाली देऊ शकतात, तर जिल्ह्यातून जे दरवर्षी 8 लोक निवडली जातात जिल्ह्यातून जिल्हा परिषदेमार्फत, त्यात जर आपल्या एनजीओ अप्रूव्ह झाल्या जिल्हा परिषदेला, तर ते ठिकाणी तुमची निवड करून जर त्यांनी पाठवलं यशदाला, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जीपीटीपी आराखड्याचं ट्रेनिंग आपल्याला मिळेल किंवा आपलं सिलेक्शन झालं तर. फक्त मात्र हे यशदा शिवनच्या पत्रा किंवा डेप्युटी शिवनच्या पत्राशिवाय कन्सर्न होऊ शकत नाहीत, हे मात्र क्लिअर आहे. आणखी कोणाला काही विचारायचंय? आपला माईक अनम्यूट करून आपण बोलू शकता. सर, एक प्रश्न होता याच्यामध्ये चॅट मध्ये, नेट प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय व कसे करायचे असते ते सविस्तर सांगता येईल का? मला वाटतं अच्छा आता अच्छा, आपण त्याबद्दलच बोललो, असं त्यांचा प्रश्न काय अगोदर. प्रश्न होता मॅडम? नेट प्लॅनिंग म्हणजे नेमके काय व कसे करायचे असते ते सविस्तर सांगता येईल का? मॅडम ते सागर धनाट. सागर सरांसाठी होता मॅडम तो प्रश्न. अच्छा, ओके ओके ओके. सर नमस्कार. नमस्कार. मी भारती संजय पाटील, दिशा फाउंडेशन जामनेर येथून बोलते. सर, मी प्रवीण प्रशिक्षक म्हणून काम करते आणि संस्थेमार्फत पण स्किल डेव्हलपमेंट साठी बरेचसे प्रोग्राम माझ्याकडे असतात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जे सांगितलं आता जस्ट म्हणजे सरांनी सांगितलं, मला वाटतं काय ते अमदापूरकर की काय त्या सरांनी स्किल साठी आमच्या इथे म्हणजे मी जळगाव जिल्ह्यातून ऍक्च्युअल जामनेर मध्ये जी पंचायत समिती आहे तिथे मी प्रयत्न केला की ज्या महिला आहेत म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी सॉरी तालुक्याच्या ठिकाणी माझं सेंटर आहे, टीपी म्हणतो आपण, ट्रेनिंग प्रोव्हायडर. तर आम्ही शासनाच्या काही योजनांमधनं महिलांना प्रशिक्षण देतो, परंतु ग्रामीण भागातल्या महिला तालुक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि मग ह्यांना गाव लेवलला प्रशिक्षण हवं असतं सर. आताही जस्ट मी उद्यमीच एमएसएमई ज्यांचं आहे त्या महिलांसाठीचा आम्ही निसबड मार्फत 1 दिवसाचा वर्कशॉप घेतला. पण या महिलांची तीच मागणी आहे की मॅडम आम्हाला मसाला उद्योगसाठी शिवणकाम असेल, ब्युटिशियन असेल, केळी वेफर्स असतील, दुग्धजन्य पदार्थ असतील, मग या लेवलला आम्हाला प्रशिक्षण हवी आहेत. तर अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न केला. तर पुन्हा तेच की आपल्या या कृती आराखड्यामध्ये हा विषय घेतलेलाच नाही, सबसेल स्किल डेव्हलपमेंटसाठी घेतलेला नाहीये सर. तर ही खरंच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लोकांना या गोष्टींची माहिती नाही. तर यासाठी आम्हाला नेमकं काय करता येईल? आणि दुसरा असा काय विषय मी झालं, हा सर. आपले ग्रामसभेने आराखडे मंजूर होतात, पण ग्रामसभेच्या अगोदर ज्या महिला सभा होतात ना, त्या महिला सभेनी शिफारस केलेल्या आराखड्यांचाच समावेश ग्रामसभेच्या आराखड्यामध्ये केला जातो. आज तुम्ही म्हणत असाल त्या महिलांची मागणी असेल, बाबा आम्हाला असं कौशल्य प्रशिक्षण पाहिजे किंवा जे जे काय पाहिजे, तर त्या महिला सभेने जर हा मुद्दा जर उपस्थित केला, ट्रेस केला की प्राधान्यानं हा विषय घ्यावा, तर ग्रामपंचायतीला शिक्षण आरोग्य उपजीविका जे सदर आहे 25% जी तरतूद करायची 15 वित्त आयोग मधून किंवा वित्त आयोग मधून, सॉरी आता 16 वित्त आयोग चालू झालाय, तर या ठिकाणी ते ग्रामपंचायत तरतूद करू शकते. ते कार्यशाळा घेणे, तेव्हा समजा तुम्ही आता मगाशी कोणतरी एनजीओ ना आम्हाला काय ह्यात आहे का वाव, तर एनजीओ ना सुद्धा डायरेक्ट ग्रामपंचायत अप्रोच होऊ शकतात. म्हणजे एनजीओ ना सुद्धा ही कार्यशाळा घेण्यासंदर्भात ट्रेनिंग देऊ शकतात. ज्या एनजीओ ज्या पद्धतीने काम करतात त्याप्रमाणे एनजीओ ना ग्रामपंचायत हे देऊ शकते, ऑर्डर देऊ शकते कार्यशाळेची, काय प्रॉब्लेम नाही. सुंदर माहिती दिली सर तुम्ही संपूर्ण प्रोग्राम मध्ये. पण ऍक्च्युअल तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही जसं म्हटलं की शासन इतका सुंदर म्हणजे इतका जास्त पैसा खर्च करतो वेगवेगळ्या प्रशिक्षणांसाठी
आजचा विषय खरं तर बोलू नये. आज स्वामित्व योजनेचं प्रशिक्षण होतं सर गाव लेवलला, प्रॉपर्टी वितरण. तर तिथे त्या गावामध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती होती म्हणजे ती जर सांगितली तर खरंच खूपच वेगळं पण होतं की त्या लोकांना माहिती सुद्धा नाही की नेमकं आपण प्रॉपर्टी विषय कार्ड विषय काय बदलतो होणार आहे. आपण मॅडम. त्या अनेक विषयात विषय मला आहेत नाही सर. नको नको. तुमचा आपला विषय पिढी आहे. हो. पिढ्याची तुम्ही काय माहिती घेतली का? नाही तेच तिथं म्हणते सर मी. मग तेच म्हणते मी त्या गावामध्ये गेली तर छोटस गाव होतं तिथं पूर्ण भिल्ल वस्ती महिला आहेत. मी त्या महिलांना विचारलं की तुम्ही आज घरी का बरं आहे सगळ्याच्या सगळ्या. तर मॅडम आमच्या हाताला काम नाहीये, एकतर आम्हाला ऊसतोडीसाठी जावं लागेल किंवा इथे कामच उपलब्ध नाही. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही बचत गट का फॉर्म केला नाही, तुमच्या गावामध्ये तुम्ही 2-3 बचत गट स्थापन करून एक काहीतरी उद्योग व्यवसाय तुम्ही करू शकतात का. मी त्यांना विचारलं तर त्या म्हटलं आम्हाला असं काही माहितीच नाही. तर आजही आपण बघतोय 21व्या शतकात जगत असताना की या लोकांपर्यंत खरी माहिती जातच नाही सर. तर ह्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठीच ग्रामपंचायत मध्ये हा जो कृती आराखडा केला जातो तर लोकांचा सहभाग होणं खूप गरजेचं आहे. येस येस येस. लोकसभा महत्वाचा आहे. वार्ड सभा झाल्या पाहिजेत, महिला सभा झाल्या पाहिजेत, वंचित गट सभा झाल्या पाहिजेत, बालसभा झाली पाहिजे. त्या प्रोसेस प्रमाणे कायदेशीर झाल्या पाहिजेत. सर्व लोकांचा सहभाग पाहिजे. लोकांनी त्याप्रमाणे त्यांच्या अडीअडचणी सांगितल्या पाहिजेत. त्यातल्या प्रायोरिटीची कुठल्या अडचणी आहेत ह्या झाल्या पाहिजेत आणि मगच आपल्याला ग्रामपंचायतीला विकास आराखडा व्यवस्थित करता येणार. म्हणून मगाशी जी बोललो ना, बऱ्याच 95% मी आराखडे अजून मला माहीत बघतो, बऱ्याच ग्रामपंचायतीचे, बऱ्याच तालुक्यातील, बऱ्याच पंचायत समितीचे आराखडे, जिल्हा परिषद आराखडे बघतो ऑनलाईन जाऊन. प्रत्येकाला बघता येतात. तुम्ही सुद्धा बघू शकता. तुम्ही आता ती जी गावं आता सांगितलीत त्या गावाचा तुम्ही 22-23 पासून आराखडा डॅशबोर्डवर बिना लॉग इन आयडी बघू शकता. तर आपल्या लक्षात येईल की आपण खूप अजून विषय खूप मागा आहे आपला. म्हणजे मगाशी म्हणलो डाटा ह्या बेसवर अमेरिका पुढे का गेली तर डाटा हा मेन त्यांनी बेस धरला, घटक धरला. आपल्याकडे अजून त्या डाट्याला म्हणावं असं हे मिळत नाही, त्याला काय म्हणायचं, त्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. काय होते, ग्रामपंचायत अधिकारी आमचे जे मेन की रोल आहेत ह्या सिस्टीम मध्ये सगळ्यात, मग सरपंच आमचे की रोल मध्ये आहेत. त्यांनी थोडं ह्याच्याकडे प्रामाणिकपणे बघणं गरजेचं आहे. सरपंचांनी कायदेशीर बैठका घेतल्या, बालसभा घेतल्या जाऊन जागेवर. त्या ठिकाणी बालसभा, महिला सभा, वंचित घटक सभा घेतल्या आणि महिलांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या तर हा प्रॉब्लेम येणारच नाही. आता तुम्ही म्हणताय त्याबरोबर महिला सभेत जरी मागणी केली असती की बाबा हे असं असं आम्हाला उद्योग पाहिजे, आम्हाला काय माहित नाही, हा ठराव मंजूर झाला पाहिजे. त्यात जर महिला ग्रामसभेत आल्या असत्या, त्या ग्रामसभेत सुद्धा त्यांनी ते सांगितलं असतं की आम्हाला प्राधान्यक्रम हे काम घ्या. ग्रामपंचायतीला करणं भागच आहे हो. आणि कसं असते, आज सगळं टेक्निकली एवढं शार्प झाले, लोक एवढे हुशार झालेत की सगळं ऑनलाईन चेक करतात. तसं तुम्ही सगळ्यांनीच ह्या ह्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, माहिती कलेक्ट केली पाहिजे. आता एखाद्या तुम्ही ऐका, बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो आम्हाला हे शिकवलं नाही, आम्हाला हे सांगित नाही. आता तुम्ही गावामध्ये कुठं मोबाईल कसा चालू करावा हे कोण ट्रेनिंग देतं का हो? नाही त्याच नाही देत नाही ना. सर खरं अर्थाने. मग ह्या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या पाहिजेत ना. म्हणायचं काय, तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा ह्या सगळ्या गोष्टी त्या ग्रामपंचायतीने बघितल्या पाहिजेत, गावानं बघितल्या पाहिजेत. सरपंचांना कुठला असा प्रस्ताव येईल का की आपल्या गावामध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलाला मोबाईल ट्रेनिंग घ्यायचा, असं कुठला विषय येईल का? नाही येणार ना. या ठिकाणी असेच विषय आले पाहिजे जे ग्रामपंचायतीने घेतले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत लोकांनी साक्षर झालं पाहिजे. त्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामपंचायत जागृत झाल्या पाहिजे, त्यांची इलेक्शन पारदर्शक झाली पाहिजे. असं आहे ना. आज आपण या गावांची नावं घेतो, हिवरे बाजार घेतो, मान्याची वाडी घेतो, पाटोदा घेतो. बऱ्याच ग्रामपंचायती चांगल्या आदर्श काम करतात. किंदोळी म्हणून ग्रामपंचायत आहे सिंधुदुर्ग मधली, बरेच ग्रामपंचायती चांगल्या चांगले काम करतात. त्यांचे आपण आदर्श म्हणून का नाव घेतो? तर त्यांनी काही ना काहीतरी गावामध्ये अशाच लोकांच्या सहभागातून काम केले. ग्रामसभाच मेन हे जर साधन आहे. आज ग्रामसभेची अवस्था खुडी झाली, असं आहे ना. ग्रामसभा एक वेगळं माध्यम समजलं जातं ना हा विषय. धन्यवाद सर, खूप छान ओके मॅडम. माहिती. मी आमच्या आफामच्या कोषाध्यक्षा सुधाताई कोठारी, डॉक्टर सुधाताई कोठारी यांना मी विनंती करते की हे जे आमची वेबिनार मालिका आजचं शेवटचं सत्र आहे, तर ताई आपण या शेवटच्या सत्रामध्ये म्हणजे आपली ही 5 सत्रामधली जी मालिका आहे, तर या मालिकेबद्दलचं जे वाइंडअप करायचं आहे, तर आपण थोडंसं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद ताई. मी त्यांची गाठ पडलेली धन्यवाद. बरं का माझी. नमस्कार. नमस्कार नमस्कार मॅडम. तळेगाव मध्ये नमस्कार. आपण तळेगाव मध्ये हो. आपण होतो.
बरोबर आहे. आणि कलशेट्टी सरांचा आपण उल्लेख केला, ते इथे बीडीओ असताना पहिलं त्यांचा सहभाग मिळाला होता आम्हाला. त्यामुळे त्यांचं नक्कीच, आणि अफामचंही आपल्या उर्वरित महाराष्ट्रासाठी सल्लागार म्हणून आहेत, आणि आमचं वैशाली त्यांचं बोलणं झालं की अजून त्यांचा सहभाग म्हणजे या सगळ्या मार्गदर्शन, आणि तुम्ही सांगितलं की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे झालेलं आहे सगळं. तर हे 5 दिवसाचं म्हणजे एक तर पहिलं सर्वात प्रथम तुम्हाला आणि सागर धनाडला धन्यवाद, की तुम्ही ज्या पद्धतीने तुमची म्हणजे वस्तुस्थिती संबंधी खंत व्यक्त केली, म्हणजे माहितीही सांगितली, आणि त्या बाबतीत आणखी आपण जागरूक कसं राहायला पाहिजे, आणि स्वयंसेवी संस्था म्हणून माहिती करून घेणं. आता मी कालचंच उदाहरण सांगते, काल आणि आज आपल्या अफाम बरोबरच एक उपजीविकेचा, ग्रामीण उपजीविकेचा कार्यक्रम चालू आहे. तर तिथल्या सगळ्या जे पशुसखी आहे, कृषी सखी आहे, आणि त्याच्यामध्ये डिजिटल सखी आहे, म्हणजे हक्कदर्शिका. तर असं लक्षात आलं की सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये आणखी लक्ष घालणं, सगळे मिळून हे ऐकत होते. काल जेव्हा सेमिनार चालू होता, आजही त्यातले काही लोक ऐकतायत. आणि हे ऐकत असताना अजून आपल्याला कितीतरी समजून घेण्यासारखं आहे, करण्यासारखं आहे, आणि चांगलं मार्गदर्शन मिळतं ह्याचा एक विश्वास वाटला, म्हणजे ही सीरीजमुळे. आणि हे पुन्हा बघता येतील, कारण की YouTubeवर आहेत, तर पुन्हा बघता येतील. तर मला जसं अगोदरही आपल्या सहभागीदारांपैकी सांगितलं, की आपण काही 50 लोक आहेत, तर 50 लोक आपापल्या ठिकाणी हे करून सातत्याने ते काम करून नक्कीच म्हणजे जे जिथे आपलं सातत्य असेल आणि काय करून दाखवलं, की नंतर रिस्पॉन्स मिळायला लागतो. हा अनुभव आहे. सागरदानांनी सांगितलं, की ठीक आहे, सुरुवातीला एक काम सुरू झालं, मग ते पाहून दुसरे लोक आले. मग ते पाहून दुसऱ्यांनी सांगितलं, आम्हाला काय करायचंय. त्यामुळे तो पुढाकार घेतला, की मग बाकीच्या लोकांचा सहभाग मिळतो. हा एक विश्वास वाटतो. म्हणजे तसं चैतन्याला स्वयंसहायक गटामध्ये अनुभव आला. त्या क्षेत्रामधलं स्पेशलायझेशन झालं. तसंच मला असं दिसतंय, की ह्याच्यामध्ये अजून स्वयंसेवी संस्था म्हणून आपल्याला प्रत्यक्षात आणण्याचं काम, आणखी डेमॉन्स्ट्रेशन जास्त वाढलं पाहिजे, असं मला स्वतःला या सीरीज मधनं वाटतंय. आणि तळेगावमध्ये आपला जो कार्यक्रम झाला होता, त्याची पुन्हा मला आठवण आली, की तिथली पुढची वाटचाल झाली, की पंचायत इंडेक्स जे डेव्हलप झालेत, पंचायत इम्प्रुव्हमेंट इंडेक्स. तर अ, मला वाटतं ही सुरुवात आहे आपल्या अफामच्या मेंबरसाठी. काही लोकांनी ॲडव्हान्स केलेलं आहे, त्यांच्याकडनं शिकणं, आणि हा प्लॅटफॉर्म चांगला तयार झालाय, की तुमच्यासारखे अधिकारी पण येऊन म्हणजे त्याच्यात सहभागी होतात. त्यामुळे जिथे अडचण असेल तर आम्ही लगेच अप्रोच होऊ शकू, आणि मला वाटतं ही गॅप जी आहे, म्हणजे काल जसं वाय सर आलेले होते, अगोदर ही सीरीज मध्ये आलेले होते. तर मी वैशाली त्यांना म्हणेन, की ही चांगली आपली सुरुवात आहे. अफाम म्हणून ह्याच्यात आपण सहभाग म्हणजे हे केलेली आहे. संस्था कदाच वेगवेगळ्या असतील, काही थोड्यात काय बाहेरचे लोक सहभागी झाले. तर नक्कीच मी असं म्हणेन, की हे काम सुरुवात आहे. अजून बरंच काही आपल्याला करायचंय. या शब्दांनी मी इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण सर्वांनी खूप छान मार्गदर्शन केलं आजच्या सत्रामध्ये. श्रीधर कुलकर्णी सरांनी तर अगदी म्हणजे एक आरसा त्या सगळ्या स्लाइड्स मधून दाखवला, आणि नक्कीच ह्या सगळ्याचा आम्हाला आमच्या सगळ्या संस्थांना याचा फायदा होणार आहे. तर आपण अगदी कमी वेळामध्ये म्हणजे इतक्या शॉर्ट नोटीस मध्ये आपण ह्या सत्रासाठी तयारी दर्शवली, खूप छान मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आमचे अफामचे मेंबर आणि ही जी जीपीडीपी प्रक्रिया आहे ती पुढे घेऊन जाण्यासाठी सागर धनाट सर आहेत, त्याचबरोबर मारुती बनसोडे आहेत, नितीन नेरकर सर आहेत, आणि या सगळ्यांना आम्हाला एक मूठ बांधून एक छान पद्धतीने ही सिरीज कशी असं चालावी ह्याच्यासाठी मार्गदर्शन करणारे डॉक्टर सुमन पांडे सर आहेत. त्याचबरोबर कलशेट्टी सर आहेत, त्याच नंतर त्याबरोबर पुसावळे सर आहेत, संदीप वाळ सर आहेत. तर असे अनेक मार्गदर्शक आम्हाला यामध्ये लाभले. मी आफाम परिवाराच्या वतीने आणि आमचे सगळे सदस्य आणि सदस्यतर संस्था आहेत त्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि जर आम्हाला काही प्रश्न पडले तर आम्ही नक्कीच तुम्हाला अप्रोच करू. आपण खूप छान माहिती दिलीत. पुन्हाही आम्ही आपल्या संपर्कात राहू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आफामचे जे कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी समिती आहे, त्यांनी ही सिरीज घेण्यासाठी मला प्रोत्साहित केलं आणि सिरीज घेण्यासाठी मला मार्गदर्शन केलं. तर मी आफामच्या कार्यकारी समितीचे देखील आभार व्यक्त करते.
सर्व उपस्थित पार्टिसिपंट्स आहेत. त्यांनीही सुरुवातीपासून ह्या जीपीडीपी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी ते सहभागी झाले. जाता जाता मी एवढं सांगेन की अशाच पद्धतीचं दुसरं वेबिनार एक आपण घेणार आहोत 21 तारखेला. वेब संवाद आहे. आपण सर्वजण महाराष्ट्र राज्य म्हणजे आपण जे सगळे ट्रस्ट अंडर आपल्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आहे, तर आपल्याला काही कंप्लायन्स असतात आणि त्यातलं एक मेन कंप्लायन्स आहे तो म्हणजे की बजेट प्लॅन करायचा आहे. आणि हे आता ह्या वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षापासूनच खरं तर कंपल्सरी केलेलं आहे. या वर्षी आपल्याला आणखी ते बंधनकारकच आहे. तर हे अंदाजपत्रक, संस्थेचं अंदाजपत्रक कसं तयार करायचं, त्याच्यामध्ये कोणते बारकावे आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने 21 जानेवारीला सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये वेबसंवादाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यापैकी ज्या आणि हे फ्री आहे, तर आपल्यापैकी ज्या संस्थांना असं वाटतं की त्या वेबसंवादामध्ये सहभागी व्हायचंय, तर मी पुन्हा एकदा आता वेबसंवादाची लिंक डायरेक्टली ग्रुपवरती पोस्ट करते. ज्यांना सहभागी व्हायचंय ते सहभागी होऊ शकतात. आपल्या संबंधित इतर संस्थांना सुद्धा आपण हे जी लिंक आहे ती पाठवू शकता. तर अशा पद्धतीने आफाम मार्फत वेळोवेळी संस्थांचं क्षमता बांधणी करण्यासाठी जे आवश्यक उपक्रम आहेत ते घेतले जातात आणि पुढे घेतले जाणार आहेत. तर आपण या निमित्ताने आफामशी कनेक्टेड झालेला आहात. या संधीचा आपण नक्की फायदा घ्या. आपण सुरुवातीपासून ह्या वेबसंवादामध्ये वेबिनारमध्ये सहभागी झालात आणि माहिती घेतलीत. काही प्रश्न विचारून आमच्याही माहितीमध्ये त्याची भर पडली. तर मी पुन्हा एकदा सोमवारी नाही 21 इथे एक प्रश्न विचारला, सोमवारी आहे का? तर 21 जानेवारी मंगळवारी आहे. सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये. तर पुन्हा एकदा आपण भेटत राहूयात. मी आफाम परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि जे काही आता सरांनी पीपीटी वगैरे दिलेली आहे ती मी ग्रुपवरती पोस्ट करते. आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन ही जी 5 दिवसाची वेबिनार मालिका होती ती आत्ताच्या पुरती इथं संपलेली आहे असं जाहीर करून मी आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. तुमचे खरं तर खऱ्या अर्थाने जास्त आभार. मी शेवटच्या 3च दिवसामध्ये जॉईन झाले, पण खूप सुंदर अशी माहिती मिळाली आणि घरी बसून आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन मिळालं, त्यासाठी खऱ्या अर्थाने तुमचे सर्वांतर्फे मी आभार मानते. थँक्यू मॅम. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती भेटली. नमस्ते. धन्यवाद वैशाली ताई. थँक्यू वैशाली मॅडम. खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू मॅडम.